आणि खरं म्हणजे गुरु सोदूंक वचपाची गरजूच ना. म्हणजे बाबा तर सांगतालो, "गुरू हं. तूं सोदूं नाका, गुरू तुका सोदीत येतलो." त्या खातीर फक्त आपणें राजकारण एक बरो स्तंभ आसा गोंयचो, एक आमच्या गोंयाक सांबाळपा खातीर आनी ते जर बिगडत जाल्यार सगळे बिगडपाक शकता. सो हो एक जशे बाकीचे स्तंभ आसातूच, पण एक मेजर स्तंभ म्हटल्यार राजकारण आसा. सो हो बरोबर. आमी बरो कसो करपाक शकता स्पेशली यूथ. ज्या मुलायम सिंगान 3,500 कारसेवकांक जिते मारले अयोध्येक, त्या मनशाक पद्मविभूषण पुरस्कार हे सरकार दिता. विचार केला लाजिरवाणी कारसेवेक सुद्दां अनेक संत गेल्ले. त्यातले कितले खरे संत असो प्रश्न पडटा. रस्त्यावर एक दगड होता. दगडावर मी आपडलो. दगडाला मी आपडलो की दगड मला आपडला. मला पण माहित नाही, दगडाला पण माहित आईक जर तू साडी हाडशी जाल्यार बिल दितलो तिका? सांग मला. निरुत्तर जालो. ना म्हटलें आई ती. तशीच मातृभूमी. तिच्या खातीर आमी सेवा केल्या. त्याचो मोबदलो आमी न्हय. देशाची सेवा आमी करप, देशाची रीण आमी फेडप. त्या खातीर आपूण सवलती घेवचो ना अशें बाणेदारपणे तो म्हणटालो. सर नमस्कार. तुमच्या युनिक नमस्कार. अचिव्हर्स शोन खूप खूप स्वागत आसा. तुमची लायफ खुबश्या गोंयच्या लोकांक इन्स्पायर करता सर, स्पेशली सुत्रसंचालन. सुत्रसंचालन तुमी खुबश्या जाग्यांचेर केल्लें आसा. एक आध्यात्मीक क्षेत्रांत तशेंच पॉलिटिक्स क्षेत्रांत सुद्दां, तशेंच तुमचे पोयमी किंवा विविध क्षेत्रांत तुमचें खूब योगदान आसा सर. सो आमकां एक एक करून सर हे तुमी इतले वर कशे पावले किंवा एक एक प्युरिटी दिसता पळय तुमच्या कामामध्ये ती कशी आयली ही आमकां सगळी जाणून घेवपाक जाय. सो सुरवातीक आमकां एक सूत्रसंचालनाकडल्यान स्टार्ट करपाक जाय, कारण हो सगळ्यात महत्वाचो मुद्दो. जशें की हे ना जाल्यार खंयचेच प्रोग्राम जायना किंवा खंयसरूच काम जावपाक शकना. सो हांगा तुमचें पावल कशें फर्स्ट ऑफ ऑल पडलें? सगळ्यात महत्वाचे म्हणजे देव, देश, धर्म आणि संस्कृती या 4 गोष्टी मनशाच्या जीवनात महत्वाच्या असतात. हे जाका कळटा तो मनीस जीवनात कसलोय संघर्ष अगदी सहजपणे हसतमुखान करूंक शकता. माझे क्षेत्र म्हटल्यार सूत्र निवेदन हे म्हणजे अतिशय आवडीचो विषय. पत्रकारिता, लेखन, साहित्य, अध्यात्म आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा काम केलां. पण सगळ्यात महत्वाचे जीवनात म्हणजे मनशाचें अध्यात्म, ते म्हणजे सूत्रसंचालन. सूत्रसंचालन खंयचोय कार्यक्रम, केदोय व्हडलो कार्यक्रम आसूं, त्या कार्यक्रमात साऊंड सिस्टम आणि सूत्रनिवेदन हे जर व्यवस्थित आसा जाल्यार तो कार्यक्रम यशस्वी जाता. नाल्यार केदेय व्हडले वक्ते आसूं, केदी व्हडली गायिका आसूं, गायक आसूं, तर सूत्रनिवेदन फ्लॉप, सगळें फ्लॉप. पूण दुर्दैवान आज गोंयांत अनेक कडेन पळयता आमी की निवेदन करपाक भलत्याच अशा लोकांक आपयतात जे निवेदन न्हय, जे एकदां दिसता की ते प्रवचन करता काय कितें. निवेदकाचे 2 मिनटां काम आसता, 1 मिनीट फूल. 2 वक्त्यां मदीं 2 मिनटान अशें तूं प्रभावीपणे उलोवंक जाय. समोरच्या मनशाक दिसपाक जाय निवेदन आनीक उलोवंक जाय. हय थंय तो सामकें. स्टॉप जावपाक जाय. विष्णू सूर्य वाघ हे म्हज्या खातीर सगळ्यात आदर्श व्यक्तिमत्व, गुरुतुल्य. खंयच्याय व्यासपिठार गोंयांत जेन्ना कोणूय आसूं हांव बिंदास बसतालो. पूण ज्या व्यासपिठार विष्णू सूर्य वाघ म्हजो मित्र, म्हजो गुरू, म्हजो मार्गदर्शक, म्हजो सखो, सगळें कितें, तो ज्या व्यासपिठार आसतालो त्या व्यासपिठार हांव आपयल्यार बसनासलो. कित्याक फाटल्यान बसप, दोळे मिटप आनी विष्णूचें आयकप. विष्णूचें वरां वरां 3-3, 4-4 वरां आयकप हाच्या सारको आनंदानुभव, अमृतानुभव जिवनांत दुसरो ना. आनी सूत्रनिवेदन अनेक ठिकाणी केलें. विष्णू म्हाका खूब फावटी म्हणटालो, अनेक जाण हांगा निवेदक म्हूण दिसतात मरे वतात थंय. गोंयच्या निवेदन क्षेत्रांत भगतगिरी चल्ल्या मरे. तूं खंय आसा? हांवें म्हटलें पळय, म्हाका फुडें फुडें करपाक कळना. म्हाका गोड गोड उलोवपाक कळना. गोड उलोवंक जाय तें उलयतां, पूण स्पश्टपणे उलयतां. खंय तरी आयोजकांची हांजी हांजी करप, असल्यो गोश्टी हांवें लायफान केन्ना करूंक ना. तत्वा कडेन केन्ना प्रतारणा करूंक ना. त्या खातीर म्हटलें 4 कडेन करूं, पण जे करता थंयसर लोकांनी परत याद करपाक जाय. मानधन किंवा असल्या अपेक्षेन केन्नाच करूंक ना. एक आत्माची एक प्रकटीकरण, जे आपल्या आत्म्याचें प्रकटीकरण खंय तरी व्यक्त जावप, लोकां मदीं लोकां समोर निवेदनाच्या माध्यमांतून कितें तरी सांगप, बऱ्यो गोश्टी आनी तेय बी मोजक्या शब्दांत सांगप. हें निवेदन. खूब जाण म्हणटा आमी निवेदनाची 15-15 दीस आदी तयारी करता. निवेदनाची तयारी एक कार्यक्रम स्टार अर्दें वर पयलीं वचून त्या भागाचें निरीक्षण करून करपाक जाय आनी उत्स्फूर्त आसपाक जाय तें. खंय तरी कागदार भरपूर बरोवन हाडलें तशें न्हय. त्या क्षणाक जो वक्तो उलयता त्याचे संदर्भान भाश्य करप आनी फुडल्या वक्त्याक प्रेरणा दिवप हें सूत्रनिवेदकाचें काम आसता. पूण आयज गोंयांत जर पळोवंक वचत निवेदन क्षेत्रांत आदल्या पिढीन आमचे प्राध्यापक अनिल सामंत आदरणीय, आजच्या पिढीन जर विचार प्रदीप पंडिता सारको आसा किंवा मानसी वाळवे आसा वाळशेंतले, वालोर सूत्रसंचालन करपाचें तांच्यांनी करपाचें. पूण अनेक ठिकाणी कार्यक्रम हांव पळयतां अशा निवेदकांक आपयता जे फक्त पोपटपंची करतात. अशी पोपटपंची की प्रवचन करता कशें दिसता. पूण खंयच्याय कार्यक्रमाक पयलें बाबा निवेदनाक कोण आसा तें पयलीं विचारता. कित्याक म्हजो टायम थंय वेस्ट जावंक फावना. निवेदनान बेरंग जायत, कार्यक्रमाचो बेरंग जाता. हें निवेदन हांवें जवळ जवळ 1000 केल्या. गोंयांत केल्यात, पूण महाराष्ट्रांत सुद्दां मुंबय बिर्ला मातोश्री सभागृह जो एकदम पॉश सारको हॉल, थंयसर सुद्दां निवेदन करपाचें भाग्य म्हाका. त्यांचे प्रवास खंयसून सुरू जालो तुमचो? निवेदनाचो प्रवास हांवें जवळ जवळ 16-17 वर्साचो आसतना सुरवाती पासून केलें. पयलीं गांवांत केल्लें आमच्या स्वताच्या पिरणा गांवांत. त्या उपरांत मागीर रत्नागिरी आसतना थंयसर, सिंधुदुर्गांत, बेळगांव आसतना
आणि तपोवमीचेर आधी हांव प्रवचन हें करतालो, सुत्र निवेदन करतालो. तेन्ना ब्रह्मानंद स्वामी आसतना ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीच्या टायमार खूब वर्सां हांवें थंयसर निवेदन केलां. आनी निवेदनान जो आनंद मेळटा तो आनंद बाकी खंयच्याच गोश्टीन मेळना. आजकाल आमी पत्रकारिता पळयता की पत्रकारितेन सुद्दां अश्यो प्रवृत्ती घुसलेल्यो आसात. एक टायम पत्रकार म्हणटकूच आमी लोकमान्य टिळकाचें नांव घेताले. पूण आयज ओके. आमचे गोंयचे भारतकार हेगडे देसाई तांची प्रखर पत्रकारिता, गोवा बेळे, बाळासाहेब ठाकरे, गोंयचे आदले जर पत्रकार पळोवंक वचत जाल्यार माधव गडकरी जे संपादक आसले गोमंतकाचे, नारायण आठवले, विष्णू सुर्यवाग हांचे अग्रलेख वाचप ही पर्वणी आसताले. आंग तापतालें सारकें. गोंयान एखादो कितें घडलो विशय कसलोय जाल्यार तांचे अग्रलेख कितें आसतलो हे लोकांक उत्सुकता आसताली. आयज अग्रलेख मिळमिळीत आसतात. एक दोन वर्तमानपत्रांत सादारण आसतात. संपादकीय हो वर्तमानपत्राचो प्राण. सामकें. पूण तोच आयज खंय तरी खच्ची जाला. कित्याक खंय तरी राजकारण्या कडेन पत्रकार अनेक जाण लाळगोटेपणां खूब जाण करतात. बरे आसत पत्रकार, ना अशें न्हय. त्या खातीर पत्रकारिता क्षेत्रा पेक्षा निवेदन क्षेत्रांत म्हाका जास्त आनंद मेळटा. कित्याक त्या क्षेत्रांत एक मुक्त हस्त आसता. मुक्त हस्त आसता म्हणजे कितें उलोवप न्हय, मोजक्याच शब्दांत समोरच्याक दिसपाक जाय रे आनीक उलोवंक जाय आसलें मरे. अशा पद्दतीन निवेदकान आपणाचेर कंट्रोल करप, पूर्ण कार्यक्रमाचेर नियंत्रण करप हें निवेदकाचें काम आसता. तें आत्मस्तुती करप न्हय. अनेक निवेदक आमी पळयता गोंयांत आपली स्तुती आपूण असो आपूण तसो, मूळ कार्यक्रमा कडेन मूळ विशया कडेन भरकटूंक फावना. सूत्र निवेदकान एक सूत्र लक्षांत दवरपाक जाय की कार्यक्रम वेवस्थीत जावपाक जाय, उत्तरोत्तर रंगतदार जावपाक जाय, प्रेक्षकांक कंटाळो येवंक फावना, एखादो वक्तो जर सारको उलोवंक ना. बरो एक निवेदक कहो म्हणटा एक बरो कहो जावपाक शकता. बरो निवेदक तुवें वाचन बरें जाय, मनन, चिंतन आनी समय सुचकता, उत्स्फूर्तता. समय सुचकता आतां एखाद्या समोर एखादी घटना घडटा, प्रेक्षक समोर आसात आनी एखादो प्रेक्षकां मदीं कितें तरी एक अशी घटना घडटा, तुजें निरीक्षण आसपाक जाय. ताची सोमतें तूं अशी प्रतिक्रिया व्यक्त करपाक जाय की ती प्रतिक्रिया व्यक्त रे हें आमच्या लक्षांतूच नासलें किंवा एकदम हास्य कल्लो उरपाक जाय. निरीक्षण सगळ्यांत म्हत्वाचें, समय सुचकता, हजरजबाबीपणा. आनी सर म्हाका एक तुमी सांगा, तुमी लेखन क्षेत्रांत तुमचो खुबसो हातभार आसा. तुमचो फर्स्ट लेख केजेर तुमी बरयल्लो. फर्स्ट लेख खंयसून सुरवात जाली तुमची? हांव म्हण तशें पळोवंक गेल्यार वयाच्या 13व्या वर्सा पासून कविता बरयल्यो. कित्याक तर म्हजे जे बाबा आसले स्वतंत्र सैनीक, खरे स्वतंत्र सैनीक. आजकाल सगळे सवलती लाटणारे स्वतंत्र सैनीक खूब आसात. ताणें स्वतंत्र सैनिकाचें कसलें हें घेवंक ना. आतां तांकां म्हणटालो लाभ घे ल्हान वयान. ताणें म्हाका एकूच विचारलें की तुज्या आईक जर तूं साडी हाडशी जाल्यार बील दितलो तिका? सांग म्हणलो. आनी उत्तर जालो ना म्हणलें आई ती तशीच मातृभुमी, तिच्या खातीर आमी सेवा केल्या, ताचो मोबदलो आमी न्हय. देशाची सेवा आमी करप, देशाची रीण आमी फेडप, त्या खातीर आपूण सवलती घेवचो ना अशें बाणेदारपणे तो म्हणटालो. तो जवळ जवळ ताका 12 भाशा वखद आसल्यो. 3-4 भाशांनी तो बरयतालो. गांवांत समज कोणाचें एखादें लग्न आसा, लग्न पत्रिका येताली, आद्याक्षरा वयल्यान कविता करी तो. न्हवऱ्याचें नांव आनी व्हंकलेचें नांव, आद्याक्षरा वयल्यान कविता आनी म्हणप हें आतां अमकें लग्न वतलो मरे, ही कविता आनी वांगडा तो हेर कितें आसा तो. ताचे वरसून म्हाका ताचे कडसून स्फुरण मेळ्ळें कविता बरोवपाक. ही कविता कशी बरोवप, ती जिवंत आसपाक जाय, तातूंतल्यान कितें तरी बोध मेळपाक जाय. वाचल्या उपरांत परीक्षण करपाक जाय प्रत्येकान. आजकाल मुक्त छंदाच्या नांवान अनेक जाण कविता कश्यो बरयतात, लोक टाळयो मारतात. कित्याक मारतात? फॉर एक्झाम्पल, रस्त्यावर एक दगड होता, दगडावर मी आपडलो, दगडाला मी आपडलो की दगड मला आपडला, मला पण माहित नाही, दगडाला पण माहित नाही. लोकांक दिसता की आपण कळूंक ना रे, वाह वाह करता, ताका आनीक नेट येता. म्हणजे कितें कवितेच्या नांवान खपता. पण कवितेन आशय म्हत्वाचो आसता, सूत्र म्हत्वाचें आसता, ती उत्कटपणे येवंक जाय, भितरसून येवपाक जाय. ते आपली बरोवंक जाय बरयलें अशें न्हय. थोड्या जाणां जाता एक गुगला वयल्यान तूं चॅट जीपीटी चालू आसा, तेच्या वयल्यान कॉपी करून पेस्ट करून आतां पेपरांचेर सुद्दां व्हडले व्हडले पोएम्स बीन बरयतात न्हू. कॉपी करप हो व्यभिचार सगळ्यान व्हडलो. सरस्वतीची आराधना करून जे आमकां प्रतिभा मेळ्ळ्या, आपल्या प्रतिभेच्या बळार जे कितें बरयता जाल्यार बरोवपाचें. वाङ्मय चौर्या सारकें पाप ना. आनी हांव रत्नागिरी आसलो, रत्नागिरी टायम्सान सिंधुदुर्ग आवृत्तीचो प्रमुख आसलो. त्या टायमार सलग 10 म्हयने संगमायण म्हणजे एक सदर आसा, काव्यात्मक सदर. ताका हांव कविता म्हणना की एक भाष्य काव्य डेली बरयतालो. सलग 8 म्हयने डेली संगमायण कित्याक बरयतालो? लोकांचें प्रोत्साहन. आयज संगमायण ना तुजें, गाता गळा आनी शिमता मळा म्हणटात पळय, तशें तुका जर प्रोत्साहन आसत लोकांचें जाल्यार तुका बरोवंक आनीक उमेद येता. आनी डेली हांव दिसा संगमायण बरयतालो, सलग 9 म्हयने. अश्यो जवळ जवळ 3000 कविता म्हज्यो आज मेरेन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध जाल्यो. गोंयच्या, महाराष्ट्रांतल्या 6 पुस्तकां प्रकाशीत जालीं. आनीकूय जावपाच्या मार्गार आसा. पुस्तकां केज्या रिलेटेड आहा सर? पोएमीचीच पुस्तकां बरयल्ली काय? पोएमीची संगमायण भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5. संगमायण म्हणजे कितें?
एखादी करंट घटना कितें तरी टॉपीक घडटा. काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचें अनावरण जालें. शिवजयंती जाली. गोंयचो उत्सव कसो जाल्लो ताच्या संदर्भान कविता. राज्यान एखादी भयानक घटना घडटा ताचेर कविता. तातूंतसून लोकांक कितें तरी मार्गदर्शन करप, कितें तरी सांगपाचो प्रयत्न करप. अशा पद्दतीन त्यो कविता आसूं, भाष्य कविता. म्हणजे समाजान घडणाऱ्या घटनेचेर भाष्य, ताचेर भाष्य केल्ली कविता म्हणजे भाष्य कविता. तर एक प्रकार आसता, एक तुमी असो पेपरांचेर बरोवन सांगतात आनी एक प्रकार आसता न्यूजा प्रमाणे जी गजाल घडला ती सांगतात. सो एक्चुअली आमी पळोवंक सुद्दां गेल्यार न्यूजान खुबशे आमकां एक म्हणल्यार एक पळोवन बरें दिसना. त्या टायमार बरें मागीर नेगेटिव्ह वायब्स फील जाल्यार अशें जाता. ते कित्या खातीर जाता? पोएम्स कोणी बरयता खबर आहा, फॉर एक्झाम्पल कोण मेलो तेजेर कितें बरयलें पोएम्स थ्रू जाल्यार ते आमकां एक फील जाता, बरें फील जाता. कितें तरी शिकपा सारकें दिसता. आनी तेच समज त्याच रिलेटेड आमी न्यूज पळयले जाल्यार आमकां एक वायट दिसता भितून. कित्या खातीर अशें जाता सर? न्यूज म्हणजे आजकाल कितें जालां, नेगेटिव्ह बातम्यो दिवपाचो जास्त खूब वर्तमानपत्राचो कल आसा. बलात्कार, खून असल्योच बातम्यो भडकपणे. कित्याक लोकांक पत्रकारांक खूब जाणांक दिसता की अश्यो बातम्यो आयल्यो की पेपर खपतलो आनी समाजान अनेक बऱ्यो घटना घडटात. त्या घटनाची बातमी खंय तरी भितरल्या पानार आसता. खरें म्हणजे ती बातमी फुलोवपाक जाय की एखाद्यान एकट्याक मदत केली किंवा एखाद्या तो प्रेस कॉन्फरन्स बी आसता खंय खंय. राजकारणी जे आसता ते व्हडले आसता. हरशीं तो कितेंय उलोवं त्याचे बातम्यो आमी रंगून घालतात. पूण बरोबर. खरें म्हणजे एखादो सामान्य मनीस जो प्रामाणीकपणे काम करता, ताका स्वता वेवस्थीत उलोवंक जायना पूण तो काम करता, ताच्यो बातम्यो फुलावप, ताच्या संदर्भान वेवस्थीत बातम्यो येत जाल्यार त्यो बातम्यो लोकांक वाचीन दिसतल्यो. कळ्ळें सर. सर म्हाका आनी एक सांगा, तुमी आध्यात्मीक क्षेत्रांत पयलींसूनच आसले काय मागीर केन्ना कनेक्ट जाले? आध्यात्मीक म्हणजे हांव ल्हान आसतना म्हाका कायम सांगतालो, जिवनान वाचन, मनन, चिंतन सगळ्यान महत्वाचें नामस्मरण. देव, देश, धर्म सगळ्यान महत्वाची संस्कृती. नामस्मरण. आजकाल म्हणल्यार नामस्मरण कितें जाता? अध्यात्म अजिबात न्हय. अध्यात्म म्हातारपणान करपाचें कोणी सांगलां? आमचे जे सगळे संत जाले ते तरुणपणानच गेले बहुतेक जाण. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 21व्या वर्सा तांच्यांनी संजीवन समाधी घेतली. 16व्या वर्सा तांच्यांनी ज्ञानेश्वरी बरयली. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 50 वर्षाचें आयुष्य. ज्ञानेश्वर माऊलीची धाकटी बहीण तेच्याकून ल्हान 14-15 वर्षाचें आयुष्य. मनशाचें जीवन हें क्षणभंगूर आसा. आमी म्हणटा जल्मालो की बाजारान एखादी वस्तू गॅरंटी कितें रे म्हणून विचारता. आमची गॅरंटी कितें? ह्या क्षणाक हांव उलयतां, फुडल्या क्षणाक हांव हसत नाचत. अध्यात्म म्हातारपणी करपाचें आनी बाकी सगळें जी गोश्ट सगळ्यान महत्वाची ती म्हणजे अध्यात्म. अध्यात्माचो अर्थच असो की आत्म्याचें अधीक ज्ञान ज्या गोश्टींतून प्राप्त जाता तें अध्यात्मशास्त्र. आनी आमच्या झाडून सगळ्या संतांनी सांगलां नामस्मरण हें सगळ्यान महत्वाचें. आमी आजकाल कर्मकांडा करतात, सत्यनारायण पुजा करता, असत्याची पुजा करता आनी मागीर खंय तरी सत्यनारायण पुजा करता. सत्याचें आचरण आनी अखंड नामस्मरण हातूंत तुका आत्मसाक्षात्कार जाता. अनेक जाण म्हणटा तूं खंय शिकलो इतलें बरोवपाक? हांव विचारता संत श्रेष्ठ तुकाराम महाराज खंय शिकले? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजान खंयसर PhD केली? वयाच्या 16व्या वर्सा ज्ञानेश्वरी बरयली. कसली शिक्षणाची सुविधा तांकां उपलब्ध आसल्यो? पूण त्या ज्ञानेश्वरीचेर देशांतले जगांतले शेकडो लोक PhD करतात, डॉक्टरेट घेतात. हाचो अर्थ अध्यात्म हें श्रेष्ठ आसा. जेन्ना तूं नामस्मरण करता, अखंड नामस्मरण करप. बाबा म्हाका ल्हानपण नामस्मरण कर, नामस्मरण कर. तेन्ना कळनासलें. जेन्ना ते श्वासाक जोडून घेता तूं, आतां सुद्दां म्हजें नामस्मरण मनांतल्या मनान चालू आसा. तेन्ना तुका जिवनांत तो कसलोच भंय दिसना. एक्झॅक्टली नामस्मरण म्हटल्यार कितें? युथांक समजपा सारकें. आतां तुका जे खंयचें तुजें आराध्य दैवत आसा, कोणूय आसूं तें, राम आसतलो, कृष्ण आसतलो, सगळे देव लास्टाक एकूच. पूण एक नाम तत्व दृढ धरी मना. खंयचें? ओम नमो भगवते वासुदेवाय अखंड म्हणा. आर्चजेन म्हणा, बेश्टे वयले वयर न्हय. आमी देवळान वता, पांय पडटा, भायर लक्ष आसता वाहना कडेन, आपलें वाहन कोण चोरत काय म्हणून. पूण जेन्ना नामस्मरण करता तेन्ना तल्लीनता आसपाक जाय, व्याकुळता आसपाक जाय. जसो तूं आईक उलो मारता, आई ग, काळजांतसून उलो मारता आनी आई धांवत येता. त्या व्याकुळतेन जेन्ना तूं देवाक उलो मारता तेन्ना देव तुका नक्कीच पावता. अनेक तथाकथीत अंधश्रद्धा निर्मुलक आसात. म्हणटा खंय देव आसा? हांव म्हणटा तूं खंय आसा? तुजें अस्तित्व म्हणजे देवाचें अस्तित्व. तुज्या हृदयान आसलेलो आत्मा तोच राम हें जाणून घेवपाची गरज आसा. आमी अभंग म्हणटात आनी अभंग म्हणटा आसतना त्या अभंगान सुद्दां विज्ञान आसा, विचार आसा. आमी म्हणटा निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ कितें? पूण जाणून घेना. लास्टान म्हणटात निवृत्ती म्हणजे जिवनांतसून रिटायरमेंट. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सविकार असतात. ते सविकारापासून अलिप्त आपण परमानंद स्वरूप, आपण सच्चिदानंद स्वरूप, आपण ईश्वर स्वरूप हाची जाणीव आसप. ही निवृत्ती जेन्ना जिवनान येता की आपणाक त्या परमात्मा कडेन एकरूप जावपाचो आसा. ही हाका निवृत्ती म्हणटात, रिटायरमेंट. ज्ञान, तेन्ना तुका ज्ञान मेळटा आनी ज्ञान म्हणजे देव. निवृत्ती ज्ञान देव, निवृत्ती ज्ञान देव सोपान.
हे पयली स्टेप, पहिली पायरी. तूं उन्नत जावपाची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जीवन मुक्त जावपाची, आत्मानंद घेवपाची, मोक्ष मेळोवपाची, त्याच्या फुडली पायरी काडपाची. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ, एकूच आहा तो नाथ परमेश्वर, हजार ना. आमी खंयच्या नांवान उलो मारूं, ताका येशू म्हण, अल्ला म्हण, राम म्हण, कृष्ण म्हण, बुद्ध म्हण, कितेंय म्हण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ, एकूच नाथ आसा ह्या जगाचो, विश्वाचो, विश्वंभर, विश्वनाथ, जगन्नाथ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. देव खंय आसा? नामस्मरणानच आसा, मुर्तीन ना, आनी खंय ना, चराचरान आसा. तुज्या आत्म्यान आसा, म्हाज्या आत्म्यान आसा, रस्त्यावयल्या पशु पक्ष्यान सगळ्या मदीं, झाडां मदीं आसा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी तुकारामान म्हटले. त्यांच्या मदीं सुद्धा देव आसा, देवाचो अंश. आमी सगळे देवाचेच अंश. आमचे स्वरूप म्हणजे परमेश्वर स्वरूप, हे जाणून घेवप म्हणजेच हें. म्हणून म्हणटा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. नाम म्हणजे देव, देव म्हणजे नाम, आणि या नामामध्ये तू एकरूप जाता तेन्ना तू का राम. तू स्वताच कित्याक राम, कोहम सोहम, हांवूच ब्रह्म, हांवूच ब्रह्मस्वरूप हाची जाणीव जाता. तू का राम म्हणजे तू, हय हांवूच. आमच्या श्वासामध्ये कोहम सोहम हे चालूच असता. तर आमी श्वासाचे जर बारीक हें करीत जाल्यार हो भावार्थ मतितार्थ म्हण तो कोण जाणून घेना. सर म्हाका एक सांगात, तुमी आतां म्हटलें पळय देव एकूच आसता, परमेश्वर एकूच आसता, तुमी सांगले आतां. तशें लोक कन्फ्यूज कित्याक आसा की हो देव आपलो किंवा हो देव आपलो न्हू, ह्या देवा खातीर झगडी, हे आमच्या स्पेशली डायरेक्ट म्हटल्यार हिंदू मदींच चालू आसा. आनी आमीच झगडटा सर, हो देव तो देव. आतां पळयत जाल्यार पयलीं एकूच देव म्हटल्यार एका गांवांत एकूच देवूळ आसतालें आनी थंय सगळो गांव जमतालो. आज एका गांवांत 10 देवळां जालीं, आज एका देवळान 2 गणपती दिसना. खूब कमी दिसता. कित्या खातीर हें जावपाक लागलें हो सर? देवाचो दोष न्हय, मनशाचो दोष. आमी 33 कोटी देव म्हणटा, कदाचित तेन्ना 33 कोटी लोकसंख्या आसतली. प्रत्येकाच्या अंतरंगान देव आसा म्हणून देव. आतां घरान उपासना स्वातंत्र्य आसा, बाकी धर्मान पळय एकाच देवाक मानूंक जाय, होच. त्या शिवाय तूं मानूंक फावना. आनी अल्ला जाल्यार अल्लाच, नाजाल्यार ताका जगपाचो अधिकार ना. पण आमच्या घरान एकटो शिवभक्त आसता, दुसरो रामभक्त आसता. तूं खंयच्याय स्वरुपान मान, पूण मान. न म्हणच्या पेक्षा मानलेलें बरें. हे जे सामंजस्य हिंदू धर्मान, सनातन संस्कृतीन आसा ते खंयसरूच ना जगान. म्हणून तर हिंदू धर्म नित्य नूतन सनातन म्हणटा. जाचो जन्म केन्ना जालो खबर ना, हजारो वर्सां, अनंत काळ, ह्या फुडें अनंत काळ आसतलो. वेदांनी जे वर्णन केलां नेती नेती, सोंपलें, हाच्या फुडें सोंपलें, ताच्या फुडें कितें? तें म्हणजेच परमेश्वर, तें म्हणजेच नाम. सर नामस्मरण कशें करप आसता? एकदां एक्चुअली भुरग्यांचें इंटेंशन अशें आसतात की इवन आमकां दिसता की नामस्मरण करता लोक कितें म्हणटले काय? आपूण नामस्मरण खंय करूं? घरा कडेन करपाक गावना, खंय म्हणजे कन्फ्युजन खूब आसा नामस्मरणाच्या रिलेटेड. सो कशें करप आसता हेजें? नाम घोकारे म्हटला सगळ्या संतांनी. घोका मोठ्यान म्हणा. एखाद्या पिक्चरांतली रेकॉर्डिंग रस्त्यार म्हणटना आमकां लज दिसना, ती अश्लील आसता. कसली कितें आसता सगळी एकदम आतांचे पळोवंकच नाका, एकदम अश्लील आसता. ते म्हणटा आसतना लोकांक लज दिसना. आनी ज्या नामस्मरणान तुका आनंद मेळटा, परमानंद मेळटा, खरें सुख मेळटा. प्रत्येक मनीस सुखा फाटल्यान धांवता, प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहा. खरें सुख एकूच, परमानंद, ईश्वराचो आनंद, नामस्मरण. एखाद्या मनशाक दिसता बिचार लोळा मस्त म्हणजे आनंद. दुसरो म्हणटा कितें रे तो बिचार लळटा, रेवेन्सी घरान न्हीद मारी सुशेगाद. दुसरो म्हणटा क्रिकेटीन आनंद, म्हाका फुल क्रिकेटची 5 दीस मॅच पळोवंक मेळूंक जाय, एक बॉल सोडूंक फावना, तो आनंद. दुसरो म्हणटा कितें रे तो क्रिकेट, हे 2 जाण बट धांवतात, 11 जाण फिल्डिंग करता ताका. खरो म्हणटा फुटबॉलान आनंद आसा. एखादो म्हणटा संगितान आनंद आसा, म्हाका म्हणटा कितें रे ते 3-3 वरां करून आयकता. पण जाचो ताचो आनंदाची व्याख्या वेगळी. ते 5 आंधळे, त्या आंधळ्यांक हत्ती म्हणजे खांब्या सारको दिसता एकट्याक, तेच्या हातान पांय येता. एखाद्याक दिसता सुपा सारको. प्रत्येकाक वेगळो, पण हत्ती हो एकूच आसा. तेचे पूर्ण स्वरूप जाणून घेवपाचो आनंद आपूण फक्त नामस्मरणान घेवंक शकता. आनी कलियुगान नामस्मरणा सारकी साधना दुसरी खंयचीच ना. ताका कसले सोवळे ओवळे करपाची गरज ना, नियम पाळपाची गरज ना. न्हिदताना, उठताना, बसताना, खंयचीय कृती करता आसतना तूं अखंड श्वासा बरोबर नामस्मरण करीत जाल्यार तुका जो आनंद मेळटा स्वता तुका तेन्ना कळटा. नामस्मरण कितें आसा अशें म्हटलें जायना, आपणें स्वता अनुभव घेवपाक जाय. सर आनी एक अशें आध्यात्मीक क्षेत्रांत गुरू हो खूब इम्पॉर्टंट जो रोल मानलो वयता. आनी आतां गोंयान पळयत स्पेशली गोंयाचें उलयत जाल्यार गोंयान पळयत जाल्यार खुबशे गुरू जाला. आनी आपल्याकूच सगळ्यांना गुरू म्हणटात. तर आमी गुरू कसो वळखप आसता? आध्यात्मीक क्षेत्रांत गुरू जाय नासता आमकां, सो गुरू कसो वळखप आसता? गुरू म्हणजे काळखांसून प्रकाशा कडेन वचपाचो मार्ग दाखयणारो तो गुरू. गुरू हो पूर्ण संन्यस्त वृत्तीचो आसपाक जाय. ताका कसले मोठेपणाचें हें आसपाक जायना. पण आजकाल आमी पळयता अनेक गुरू ते उपदेश करता शिश्यांक, सोनं घालूं नाका, हे करूं नाका, ते करूं नाका, विरक्त व्हा. आनी स्वताच्या हातान ताचे 10 अंगठे आसतात. आलिशान गाडयांनी ते भोंवतात जगभर आनी आपूण गुरू म्हणटात.
आता अयोध्येकार सेवेक सुद्धा अनेक संत गेल्ले, तर ते कितले खरे संत असो प्रश्न पडटा. गोंयांत संत असे अनेक आसतले अजून सुद्धा. सोयरोबानाथ आंबी हे खरे संत असले. हरिभजना विन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, असे म्हणणारे गोंयचे संत श्रेष्ठ सोयरोबानाथ आंबी हे खरे संत. कृष्णम भट्ट बांदकर आमच्या गोंयचे, डोंगरेचे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे म्हणणारे कृष्णम भट्ट बांदकर हे खरे गोंयचे आणि आमचे गोंयचे संत. असो आमकां अभिमान आसपाक जाय. तसे पिठादी मठादी खूब जाण आसात ते त्या पिठार परंपरेन बसतात आणि जशें कितें म्हणटा पोपटपंची कशें वेदांतले अर्थ सांगतात पूण तातूंत स्वता आचरण कांयच करिना. तांकां जर गुरू म्हणात जाल्यार आमकां ज्ञान कशें मेळटलें. तांचें मत कल्याण जातलें. ते आलिशान गाडयेन जगभर भोंवतले भक्तांच्या कुस्तार आनी भक्त देवाक म्हूण तांकां ही अंधश्रद्धा. खंयचो गुरू आपणाक दान मागिना. प्रत्येक गुरूक दिसता की आपलो शिष्य आपणा सारको तेजस्वी जावचो, ओजस्वी जावचो, तो नामस्मरण दंग आसचो. आनी असो गुरू तुका केन्ना तेजे तेज आसता, ताचे वाणीन एक चैतन्य आसता. फक्त खंयसरले तरी वेदांचो अभ्यास करून बडबडटा तो गुरू केन्ना आसूंकच शकना. आनी खरें म्हणजे गुरू सोदूंक वचपाची गरजूच ना. म्हजो बाबा तर सांगतालो गुरू तूं सोदूं नाका, गुरू तुका सोदीत येतलो. त्या खातीर फक्त आपणें नामस्मरण करप, परमेश्वराक प्रार्थना करप की आपणाक एक बरो गुरू दी. तो आपूण जावन तुका हें करता, अंगीकारता. सो आनीक तुमकां परत फाटीं व्हरता. तुमकां फाटीं प्रश्न केलो की तुमचो पयलो लेख खंयचो आसलो? तुमी खंयच्या लेखांची सुरवात केली? टॉपीक कितें आसलो? कशी सुरवात जाली? पहिलो लेख म्हणजे सगळ्यात पहिली बालकविता 1989 गोमंतकान प्रसिद्ध झाली. मांजराचेर मांजरी माझी पिट्टू केली, दिसती शान छोटू केली अशी म्हणून बालकवितेतून सुरुवात झाली. त्या उपरांत दैनिक नवप्रभान 1991 आरती सदर सुरू केलें. दर आयतारा म्हणजे 2 आरत्यो येताल्यो. म्हणजे राजकीय नेत्याचेर आरत्यो, मागीर खंयचे सामाजीक विशयाचेर आरत्यो. फॉर एग्जांपल तेन्ना विनायक नायक म्हणून आमदार आसलो, ताचेर बरयल्लें जय देवा जय देवा जय जय विनायका, बहुपद भूषका अजब तुझा एका, किरणग्रामी सरपंच 17 साल, एकदाही फ्लॅग होस्टिंग नाही आगळी कमाल, अशा पद्दतीच्यो आरती आसतल्यो. सहज म्हणून वाळवेन म्हाका बरय सांगलेलें. ताणें परत निरोप धाडलो की ते कंटिन्यू कर. सलग 1.5 वर्सां ते 150 कविता म्हणजे प्रसिद्ध जाल्या आरत्यो म्हणून. त्या उपरांत हांव तरुण भारतान जॉयन जालो रत्नागिरी 1993. ज्या दिसा किल्लारी भूकंप जाल्लो त्या दिसा हांव पूर्ण वेळ पत्रकारितेन जॉयन जालो तरुण भारतान. हांव 4थ्या मजल्यार रावतालो हांगा अजीत लॉजान आमकां रूम दिल्लो बेळगांव. आनी त्या दिसा पासून म्हज्या जिवनांत भूकंप जालो पत्रकारितेचो. केन्ना तडजोड करूंक ना, जिवनांत तत्वां धरलीं. जर तत्वां धरूंक नासलीं जाल्यार करोडपती आसतलो आसलो, पूण म्हाका तें पडलेलें ना. त्या करोडपती पेक्षा सुद्दां आनंदमय जीवन जगता, आनंदमय जीवन सो जगता. तत्व म्हटल्यार एक्चुअली खंयचे तत्व तुमी धरले? मेन म्हाका प्रश्न तत्व म्हणजे विचारपाक खोट्याची कास धरप ना. खरो तो खरो, कोणूय म्हजो दुश्मन सुद्दां आसूं त्याची बातमी हांवें दिवंक जाय, ताच्या संदर्भान हांवें बरोवंक जाय. आनी एखादो कोण तरी म्हाका एकदम क्लोज आसा पूण तो वायट करता जाल्यार ताचे विरुद्ध बरोवंकूच जाय. हे तो म्हजो क्लोज मरे, म्हजो नातेवाईक मरे, अशी गोश्ट हांवें केन्ना चिंतूंक ना. कुणावर टीका करावी असे मला नाही वाटत, पण मुकाट्याने अन्याय सहन करणं हे पण मला नाही पटत. ही सुद्धा म्हजी एक कविता आसा. आनी तो तुजो क्लोज मरे, तुजो सोयरो मरे, तरी तूं ताची टिका करता. सोयरो मागीर, सत्य पयलें. नातें आमचें आसतलें, कमरे सकयल केन्ना वार करूंक ना. अतिशय प्रहार केल्या गोंयच्या व्हडल्या व्हडल्या राजकीय नेत्याचेर, पूण तांच्या बरोबर म्हजे संबंद बरे आसा. कित्याक हांवें वैयक्तीक स्वार्था खातीर करूंक ना केन्ना. कमरे सकयल वार करूंक ना. अनेक जण कमरे सकयल वार करतात. ते तत्व हांवें जन्मान आज मेरेन जपलें. सो एक्चुअली तुम्ही सत्या फाटल्यान जेन्ना कोणी वयता पळय लोकांक कितें दिसता सत्या फाटल्यान जो आसता तेजी लायफ खूपच बरी आसता म्हणून. तुमची लायफ सारकी एक दिव्या सारकी आसतली सर म्हाका दिसता. जी दुसऱ्यांक प्रकाश दिता मात तुम्ही भितरल्यान स्वता जळटा आसतले. तुमी हो पेन कसो घेवन एक्चुअली हँडल करता सर? ते हेजेर कोण उलयनात. तुमकां त्रास जाताच आसतले सर न्हू? सत्य त्रास उलयल्या जाता. मुद्दार. दिव्या खाली अंधार. तुझे कडेन वैभव संपत्ती आसत जाल्यार सगळे तुज्या भोवती असतात. संत तुकारामान म्हटलां जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. पूण म्हाका खबर आसा हांव आनंदमय जगतां. चवथी सगळ्यां कडसून कितें रे तूं पिसो कसो हाचेर उलयता ताचेर उलयता. चल सगळ्या कडेन बरी जवळीक दवर मरे. जवळीक परमेश्वरा कडेन आहा म्हजी म्हणून हांव उलोवंक शकतां. तातूंत जो आनंद मेळटा तो आनंद कित्यानूच मेळना. म्हजें आरोग्य बरें आसा. आज 59 वर्सां आसा. म्हाका डॉक्टरा कडेन केन्ना वचपाची पाळी येवंक ना. नो टॅबलेट, नो इंजेक्शन, नो डॉक्टर. न्हीद बरी पडटा म्हाका. आरोग्याची तक्रार ना देवाच्या कृपेन. अखंड नामस्मरण आसता. टेन्शन वर्तमान काळांत जगपाचें आसता मनशान. काल कितें जालें फाल्यां कितें जातलें. आतां म्हाका पणजे वचपाक जाय. नो टेन्शन. आत्तां वर्तमानपणान हांव तुजे कडेन उलयतां. बस. फुडलो क्षण कोणी पळयला. हो क्षण कहो जगप सर हो सगळ्यात इम्पॉर्टंट आसा आनी हांवें खूब जाणांचे हे सुद्दां ऐकलां की वर्तमानान रावप पण एक्चुअली रावप कशें? वर्तमानात रावप म्हणजे वर्तमानात रावप. कसो रावतलो? आत्तां चिंतूंक व्हना. खूब कठीण आसतलें. तूं म्हणटा आपूण रावतलो पण जायना.
आता समज आता हांव पणजे वचपाक भायर सरला हा. एका बशीक रावलो उबो. बस मेळूंक ना म्हाका. फुडली चिंता करप ना. पॉझिटिव्ह विचार करप आनी वर्तमानांत जगप. म्हाका बस मेळूंक ना म्हणजे म्हाका कोणे तरी लिफ्ट मेळटली दिसता. हम्म. आनी तशें जाता. तुजो जर वील पॉवर पॉवरफूल आहा जाल्यार तशें जाता. वर्तमान ओके. काळांत जगप म्हाका पावूंक जाय. चिंता करीत तुज्या तकलेक ताण. पावूंक जाय पावतलो. चड चड उरतलो. फाल्यां हम्म. वतलो. ओके. सर आनी तुमकां परत फाटीं व्हरता. तुमी खुबश्या गोश्टींचेर बरयल्ले. अशी तुमकां खंयची गोश्ट जेन्ना एक दिसली की हट जाली की बरोवं नाका. बरयत जाल्यार फुडल्या मनशाक त्रास जातलो. पण बरोवपाकूय जाय. अशी खंयची गोश्ट आसली जेजेर तुमी म्हणल्यार तुमकां त्रास जालो बरोवपाक ती अशी खंयची गजाल आसतली? खरें म्हणजे मनोहर पर्रीकराचेर टिका करतना म्हाका खूब वायट दिसतालें. मुख्यमंत्री माजी. हम्म. म्हजे नातेवाईकूय एकदम संबंदीत आनी तांकां पळोवन हांवें राजकारणांत भितर म्हणजे हांव भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयान मिडिया इन्चार्ज म्हणून 7-8 वर्सां आसलो. तांच्या उतरा खातीर. ताचेर टिका करची पाळी येतली अशें केन्ना दिसूंक नासलें. पूण शेवट मेरेन संबंद बिगडूंक ना. अशे अनेक जाण आसात. आतां गोंयचे गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे आसात. म्हजे मित्र ते, जिवलग मित्र, फिरणाचे. पूण जेन्ना तांच्या विरोधान बरयन दिसलें हांवें बरयलें. बिनधास्त हांव उलयलों. आयज तांच्यांनी राज्यसभेन खासदार म्हणून खरीच बरी कामगिरी केल्या. फर्स्ट टायम राज्यसभेन निवडून वचून मराठीन शपथ घेवपाचें धारिश्ट्य तांच्यांनी दाखयलां. गोंयच्या एकाय खासदारान हें करूंक ना. तांच्यांनी तें केलें. कौतुकास्पद. ज्या गोष्टीचें कौतुक करूंक जाय तें करूंकच जाय. राज्यसभेन खासदार जाल्या उपरांत पयल्याच अधिवेशनात 32 प्रश्न तांच्यांनी विचारले. पयलींच तांचें भाशण हिंदी आनी इंग्लिशीन अस्खलितीत आसलें. निर्भीडपणे आसलें. आमी गांवांत एखाद्या स्टेजीर उलोवन उबे रावतना चटपटतात. एखादो प्रकांड पंडीत जेन्ना विद्वान आसता तो व्यासपिठार उलोवंक हें करता. आनी राज्यसभा हें सगळ्यान व्हडलें सदन. थंयसर पयलेच फावटी वचून उलोवप. तें बीन आत्मविश्वासान उलोवप. अभ्यासपूर्ण प्रश्न मांडप ही चेष्टा न्हय. तेन्ना ताचें बरें बरयलें. कित्याक वैयक्तीक राग लोभ वेगळे, मैत्री वेगळी. म्हणजे ताच्या वांगडा रिलेशन बरें आसा. कायम आसतलें. लोक म्हणटा आरे काल तो टिका करतालो आयज तेजें बरें. बरें तें बरें. खरें तें खरें. तत्वा कडेन तडजोड ना. तर ॲक्चुअली तुमी राजकारण म्हणटकूच म्हाका एक प्रश्न विचारूंक कहो दिसता. इवन आमी सुद्दां कामार सुद्दां खंयसरूय पळयलां, की जेन्ना राजकारण जशें की असेंब्लीन एकामेका कडेन झगडटात 2 व्यक्ती. ते ॲक्चुअली तांचें रिलेशन बरें आसतात. मागीर आमी कितें म्हणटात, ते कितले पयर एकामेका कडेन झगडटात, पेपरारूय हायलायट जातात. सो ॲक्चुअली आमी तांकां पळोवन जज करपाक जाय, की कितें भितरल्यान शिकपाक जाय ते झगडटा भितरल्यान पळोवन? राजकारण म्हणजे बदमाशाचें अखेरचें स्थान म्हणजे राजकारण म्हणटात. हांव मारल्या भशेन करता, तूं रडल्या भशेन कर. हे राजकारण एकमेकाचेर प्रचंड टिका करतात. पूण तूं पळय आयज राजकारणांत समाजसेवा करपाक म्हण ते राजकारणांत सरले. समाजसेवा जाल्यार समाजसेवा करप मरे. तुमी रिटायर जाले 5 वर्सां तुमी आमदार जाता, खासदार जाता आनी तुमकां पेन्शन हजारो रुपया. लोक हांगा जन्मभर गव्हर्नमेंट जॉब करता आनी कसलो जॉब करता. तांकां रिटायर जातकीर एक 10,000 सुद्दां मेळना. तुमकां 50,000 60,000 त्याच्यो सगळ्यो सवलती मेळटा. कित्या खातीर ह्यो? त्या उपरांत तांच्या बायलेकूय मेळटा मागीर. ताचे विरोधात ऑपोजिशन मरे तूं. मागीर तुमी हें करा फाटीं पळय गोंयांत विधानसभेन मानधन तांच्यांनी परत वाडोवन आपलें आपुणूय वाडोवन घेतलें. तशी सिस्टम खंयच आसची ना. बाकी खंयच्या फिल्डान तुका पात्रता लागता. पिवन सुद्दां जाल्यार 10वी पास जाय. पण तूं पंतप्रधान आनी मुख्यमंत्री 10वी नापास जावंक शकता. राजकारणाक हें लागना. फक्त बनवेगिरी, चालूगिरी, लुच्चेगिरी आनी फक्त उलोवपाचें हें. तोंडान एक मुँह में राम बगल में शुरे. पण ॲक्चुअली सर एक अ, खुबशे राजकारणांत पळयलें न्ही जाल्यार युथांक टार्गेट केलो वयता. स्ट्रेट फॉरवर्ड म्हटल्यार युथांक टार्गेट म्हटल्यार जे राजकारणा वांगडा भुरगे दिसता पळय ते एक 18 ते 25-26 वर्सां मेरेनचे भुरगे चड दिसता. बाकीचे मागीर खूब कमी दिसतात. सो अशें कित्या खातीर जाता? भुरग्यांची अपेक्षा आसता की हाच्या वांगडा आपण रावत जाल्यार तो आपणाक जॉब दितलो. पण कांय भुरग्यांची अपेक्षा जॉब बी कांय नाका. आयचे आयज. आयज म्हाका कितें तरी एक नट मेळटा, कितें तरी पिवपाक खावपाक मेळटा. चिकन, मटन, सोरो, म्हजो अमको मनीस बरो. बस तितल्या पुरते ते चिंततात. आनी त्या खातीर तरुण हे भावना हे आसता, भावना विवश आसतात. तांकां आपल्या भविश्याची स्वप्नां पडटात. हो म्हाज्या जॉबाचें काम करतलो. तो म्हणटा तुजें मरे हांव निवडून येतकीर पयलें काम तुजें. आनी तो जीव तोडून ताका काम करता. आनी मागीर ताका भ्रमनिरास जाता ताचो. अरे हाणें करूंक ना. मागीर तो दुसऱ्या वांगडा वता. ताचे कडसून तोच अनुभव येता. बाकीच्यांचें कितें आसता, बाकीच्यांच्या जिवनाचो कालखंड जाल्लो आसता. पूण तरुणाचो जो जोश आसता हय, तो म्हाका म्हाज्या फाटीर रात भोंवडायता. तूं म्हाज्या वांगडा काम कर हय. हांव अमक्याचो मनीस. हो जो जोश आसता त्या जोशा खातीर तरुण तांच्या फाटल्यान आसतात. सो अशें गोंयान खंयचो प्रॉब्लम आहा जो मेजर अजून पर्यंत मोस्टली सॉल्वूच जावंक ना किंवा सॉल्व जावपाक जाय? कारण तुमकां विविध फिल्डाची नॉलेज आसा. कारण ह्यो युथांक जर हो प्रॉब्लम कळ्ळा जाल्यार यूथ खूब फुडें वचपाक शकता. असो खंयचो प्रॉब्लम जो गोंयान अजुनूय चालू आसा, जो सॉल्व जावपाकूच जाय? गोंयान तशे अनेक प्रश्न आसात. सगळ्यात म्हत्वाचो जीवन मरणाचो म्हादईचो प्रश्न. म्हादईचें पाणी कर्नाटक सरकार वळयता. तरी आसतना लोक जितले जागृत आसपाक जाय तितले ना. मदींच कोण तरी आंदोलन करता आनी प्रत्येक जाण आपल्या राजकीय चश्म्यातल्यान पळयता. आपल्या स्वार्था पुरतें पळयता. जे राजेंद्र केरकर सारके मनीस आसा जे तळमळीन काम करतात.
निर्मला सावंत आसा त्या आधी राजकारणांत आसली ती, पूण तांच्या फाटल्यान लोक रावना. ते लोक म्हणटा म्हाका कितें फायदो, हांव राजकारणा कडेन कित्याक वायटपण घेवं बेटे. फाल्यां पाणी मेळचें ना, जीवन म्हणजे पाणी, जिवनाचो अर्थच पाणी. जर पाणी ना जाल्यार कितें हालत जातली. फाल्यां तुमकां लाखांनी रुपया दिले, पाणी ना जाल्यार तूं अन्न करूंक शकना, कांयच करूंक शकना. हिरवोगार गोवन नामशेष जातलो, वाळवंट जातलें. हो सगळ्यांत म्हत्वाचो. आनीक कितलेच प्रश्न आसात. रस्ता अपघात दर दिसा 1-2 जाण मरतात. पयर 2 जाण चुलत भाव मेले, त्या आदी 2 जाण मित्र पक्के मेले. असो एक दीस ना की ज्या दिसा गोंयांत एक्सिडेंट जायना. मागीर कालूच एक बातमी आसा की शिवाजी महाराजाचें नांव घेता आमी, गांवागांवान शिवाजी महाराजाचे पुतळे. पूण शिवाजी महाराजाचो एक तरी गुण आमी आत्मसात करता. ह्यान फुडें आतां जालें तेंचेर सरकार हे निश्चित कितें तरी हे घेतलेच. पण ह्यान फुडें जर जावपाक जाय जाल्यार कितें आमी लक्षांत दवरपाक जाय किंवा आमी कितें पळोवपाक जाय स्पेशली कितें हे करपाक लक्षांत दवरपाक जाय गजाली? काल जी शिवजयंती आमी केल्या पळय त्या उत्सवान, तो उत्सव आमच्या माता भगिनीच्या रक्षणा खातीर दोळ्यान तेल घालून रस्त्यार एखाद्या चलयेचेर अत्याचार जाता, तेजी कोण तरी शेड काडटा, हांव कित्याक पडूं ताचे मदीं, म्हाका कितें पडलां? फाल्यां जर म्हज्या भयणीचेर कोण अत्याचार केलो जाल्यार हांवूच म्हणटलों कितें लोक रे, ताका थंयसर शेड काडटाले, ताच्या फाटल्यान वताले, ताका घेवन येले, कांयच करूंक ना. जेन्ना आमी दुसऱ्या कडेन एक बोट दाखयता तेन्ना 4 बोटां आमचे कडेन आसता. आतां पळय अयोध्येक कार सेवा जाली तेन्ना कोण नासले वचपाक. हांव 90तांय गेल्लो, 92तांय गेल्लो. आतां सगळेच अयोध्येक या म्हणटा. म्हाका आतां वचपाची गरज ना. म्हाजो राम म्हज्या काळजान आसा. तेन्ना गरज आसली, राम जन्मभूमी मुक्त जावपाची गरज आसली. कित्याक भारतवर्ष म्हणटा आमी, शंकराक मानता आमी, रामाक मानता आनी कृष्ण. राम, शिव आनी कृष्ण हे आमची दैवतां. त्या तिनायच्या जाग्यार म्हजी जन्मस्थानार, मुख्य स्थानार जाल्यार अर्थ कितें आसा? त्या खातीर म्हजी तळमळ 90तान जेन्ना हांव कारसेवक केलो, म्हजो बाबा म्हणपाक लागलो, सी घातलो घरान, आमी दोगूच जाण, बाबा आनी हांव. बाबा अंथरुणार खवळलो आसलो. हांव ताका पेपर वाचून दाखयतालो, ताका पेपर सगळ्यान पयलीं आसलो. बातमी आसली, मुल्ला मुलायम म्हणटाले सगळे लोक तेन्ना ताका, मुलायम सिंगाक. आनी ताका हें सरकार पद्मविभूषण पुरस्कार दिता. ज्या मुलायम सिंगान 3,500 कारसेवकांक जिते मारले अयोध्येक, त्या मनशाक पद्मविभूषण पुरस्कार हें सरकार दिता. ताच्या सारकी लाजिरवाणी गोश्ट ना. सांगपाचो मुद्दो की हांव पेपर वाचून दाखयतालो बाबा, हेडलायन आसली की अयोध्येन पाखरू सुद्दां पांय धरूंक शकचे ना. मुलायम सिंगाचो हें धमकी, कोणूच अयोध्येक येवपाचें ना, गुळी घालतलो. बाबान म्हाका म्हणलें राव, मागीर पेपर वाचून दाखय. तूं अयोध्येक वतलो? हांवें म्हणलें हांव वतलों? तो घरा एकटोच आसा न्हिदलेलो. हांव वचून तुजें कितें? म्हाजें चिंतूं नाका, तूं वच. आनी कितें जालें जाल्यार गुळी घालतलो म्हणलें, अशें जातलें. मेलो गेलो मोलो देशा खातीर. मनीस कितलीं वर्सां जगता हें म्हत्वाचें ना, तो कसो जगता हें म्हत्वाचें आसा. तुका वचचें पडटलें. हांव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचो कार्यकर्तो. संघाचें 2य वर्ष हांवें केलां. आनी त्या खातीर संघाच्या कामा कडेन, हिंदुत्वा कडेन म्हजो संबंद आसलोच. तेन्ना रामशिला संपूर्ण गोंयभर भोंवताली. संपूर्ण बार्देस तालुक्यान आमी 4-5 जाण भोंवताले रामशिला घेवन तेन्ना. रामशिला पुजन आसत किंवा आनी कसले कार्यक्रम आसत. बार्देस तालुक्यांतलो प्रत्येक गांव तेन्ना पिंजून काडला. अयोध्येक 90तान गेलो तेन्ना थंयसर जे लोकांची जी रामभक्ती आसली प्रचंड, रस्त्यार बायलां दादले जेवण दिवपाक आमी वतना सुको फराळ घेवन गेल्ले थंयसर, कित्याक काय जेवण मेळचें ना म्हणून. महाराष्ट्र क्रॉस केल्या उपरांत मध्य प्रदेशांत किंवा उत्तर प्रदेशांत ज्या लोकांचो उत्स्फूर्त अभूतपूर्व प्रतिसाद आसलो, झांशी तर गोळीबार जातालो. एका सायडीक सरकारी गोळीबार, दुसऱ्या सायडीक मशिदींतसूनय गोळीबार जातालो. आमच्या दोळ्या देखत 4-5 जाण मनशां त्या हांगासर मरतना आमी पळयल्या. तरी आसतना जिवार उदार जावन ते आमकां जेवण, पुरी भाजी आनी कितें कितें हाडून दिताले. जेवणाचो आमकां प्रॉब्लेमूच जावंक ना. पूण जिवाचेर भेटणारो तो प्रसंग, ते आमी 3 दीस अरेस्ट जाले. आनी अयोध्येक तरी आसतना हजारो कारसेवक गेले. कोठारी बंधूंनी भगवो झेंडो तेन्ना फडकयलो. पाखरू सुद्दां पांय धरूंक शकचो ना म्हणटालो तो मुलायम सिंग. इतलो कडेकोट बंदोबस्त आसलो थंयसर. मिलिटरी आसली, सगळे आसले. काटेरी कुंपणां गेल्लीं, जणू कितें पाकिस्तान हल्लो करता. ती काटेरी कुंपणां तोडून तरेतरेचे वेशांतर करून हजारो कारसेवक गेले. कोठारी बंधू 2च भाव, ते आवय बापायचे 2च पूत, तेंच्यांनी भगवो झेंडो फडकयलो. त्या रागान आपल्या नाकार टिचून हें जालां म्हणून हिंदू आसलेल्या मुलायम सिंगाक तांकां सोदून काडून गोळीबार करून मारलो. इतलेंच न्हय, शेकडो कारसेवकांक मारल्या उपरांत रेंवेची जी पोती आसत न्हय, त्या पोतयांक बांदून ती प्रयत्नां भितर उडयलीं. आनी अनेक जाण बेपत्ता, कळना. मागीर कळ्ळें की ते थंय बुडून कुसोन मारल्या. इतलो अन्याय सहन करून हिंदूंनी हें देवूळ 500 वर्सांच्या संघर्शा उपरांत उबें केलां. परत 92 जेवण कारसेवा जाली तेन्ना ते कल्याण सिंगाचे बीजेपीचो मुख्यमंत्री आसलो. ताणें सगळें परमिशन दिलें ताका हें करपाक, बाबरी ढाचे उडोवपाचें जें सगळें चालू आसलें. सकाळीं संक काम सुरू केलें उडोवपाचें, सांजे 5:30 मेरेन 3ूय ढाचे पडले. ते ढाचे पडल्या उपरांत सरकाराक राग आयलो. काँग्रेस सरकारने सरकार बरखास्त केलें. त्या उपरांत फांतोडेर तांच्या लाठीचार जातालो. म्हणजे अकस्मात आयले मिलिटरी आनी कोण न्हिदलेले आसले सगळे त्या हातून, भायर ते हें आसलें थंय.
आणि थंय मनोहर पर्रीकराची आवय आसली, तिचेरूय लाठीमार जाता आसतना म्हजो मित्र संजय बलवंत शिरगांवकर प्रगती हायस्कुलचो हेडमास्टर जो 6 म्हयन्या पयलीं मेलो. ताचें संपूर्ण जिवन संगमय आसलें. तो ताणें ती लाठी आपल्याच्या फाटीर झेल्लेल्यो तिचेर पडटा आसतना. हांवूय थंय आसलो, म्हाका ताणें सायडीक ओडलो. अशे अनुभव आमी तेन्ना घेतल्या. तेन्ना कोण येनासले कारसेवक, आतां सगळेच येता. म्हाका आतां कितें वायट दिसता की आमी यूथ आसून आमी गोंया खातीर कितें करता काय म्हणून. हं. सो एक युथान गोंया खातीर कितें करपाक जाय, कारण मेजर प्रॉब्लेम्स जे आहा पळय गोंयचे ते कोण आवटूच करना. प्रॉब्लेम कळत नाल्यार यूथ सॉल्व कशे करतले सर? सो जर तुमकां खबर आसा किंवा हे यूथ फुडें करपाक शकता किंवा हेंचेर नदर घालपाक शकता जाल्यार अशे खंयचे गोंयचे प्रॉब्लेम आसतले जे आमी युथांनी दोळोवपाची गरज आसा विथआवट एनी पॉलिटिक्स. युथान सगळ्यान म्हत्वाचें म्हणजे नव्या पिढीचे संस्कार जावप. ही सगळ्यान व्हडली गरज आसा. ते संस्कार जाय जाल्यार सगळ्यो गोश्टी सुरळीत जातल्यो. पूण आजकाल आवय बापूयच घरांत संस्कार करिना. ओग्गी राव, शेजाऱ्या कडेन वचूं नाका, थंय वचूं नाका, हांगा वचूं नाका. शीक, भरपूर शीक. कित्याक शीक? नोकरी मेळोवपा खातीर. भरपूर बरी नोकरी मेळूंक जाय. भरपूर पगार मेळपाक जाय. हांवें कविता बरयल्ली. अरे शिक्षण शिक्षण त्याचे नाही ठीक लक्षण. आतां हांवें पळयता डॉक्टरूच जावंक जाय म्हजो चलो, इंजिनियरूच जावंक जाय. सेवा करपाक न्हय, पयशे कमोवपा खातीर. ही जी पालकांची वृत्ती आहा ती पालकांनी बदलपाची गरज आसा. म्हजो पूत हो एक आदर्श आसतलो, स्वाभिमानी आसतलो, राष्ट्राभिमानी आसतलो. आमी आजकाल पळयता समाजांत की मनशान सक्सेस म्हणजे कितें लागता? जीवन सक्सेस आतां आमी म्हणटा की एखादो मनीस अमर जावंक जाय, अजरामर जावंक जाय. कसो जावंक शकता? जावंकूच शकना. म्हाका म्हज्या बापायचें, आज्याचें पणजेचें नांव याद आसता. ताच्या पलीकडचें आसना खापर पणजेचें. पूण तो खापर पणजो म्हाज्या खातीर खपलेलो आसता. फुडली पिढी, म्हाजें घर, म्हाजो संवसार, म्हाजो पूत, म्हाजो नातू कितलो आनंदीत जाता तो. आपल्या खातीर, आपलें नांव व्हरपाक जाय. आमकां पणजेचेंच नांव खबर आसतना, बाकीचें सोडून. पूण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर 750 वर्सां आदी जाले. घराघरांत लोकांक खबर आसा, भिंतीर जो फोटो आसता, हे कोण रे? म्हाजो ज्ञानेश्वरा कितें म्हणूं आतां इंग्रजीच्या पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी वचून. पूण ताका तें कळटा. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्सां आदी जाले. 3.5 लाख वर्सां जालीं तरी तांची याद आसतली. आमची याद कोण धरतलो? कोणूच ना. म्हणजे दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला आणि स्वतःसाठी जगला तो मेला. त्यावेळी प्रत्येक तरुणान आमच्या संस्कृतीचो जर आदर्श धरीत आणि वागत जाल्यार सगळे प्रॉब्लेम एक्चुअली नाच. आदर्श कवा धरप एक्चुअली हॉनेस्टली त्याचा आदर्श एक्चुअली कवा धरप कित्याक उलयता खूब जाण सर बरे बरे भाशणां व्हडली भाशणां उलयतात पण एक्चुअली आदर्श धरप कवा सर? आदर्श राजकारण्याचो धरपाचोच ना. समाजान संत प्रवृत्तीचे साहित्यीक क्षेत्रांत सुद्दां अनेक अश्यो बऱ्यो व्यक्ती आसात आनी तो आदर्श धरूंक शकता. सगळेच बरे आसा म्हणना. आजकाल पळयता डेली पुरस्कार मेळटा अनेकांक. म्हाका त्या पुरस्कारांचो तिरस्कार दिसपाक लागला. फाटीं म्हाका एक पत्र आयलें की आपण साहित्य क्षेत्रातलं काम ध्यानात घेऊन तुम्हाला साहित्य रत्न हा पुरस्कार देण्यात जाईल. तुमची समाजसेवा ध्यानात घेऊन तुम्हाला राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पत्र महाराष्ट्रांतून आयिल्लें औरंगाबाद गांवचें. अजून हांवें तें सांबाळून दवरलां आनी सकयल बरयल्लें कृपया 15,000चा धनादेश पाठवावा. तूं थंय वच तेंचे कडसून एक सर्टिफिकेट आनी शाल घे. 3-4 हजार खर्च करतले, 10,000 ते खातले. म्हणजे हो धंदो जाला. फक्त एकट्या मनशाक गोंयांत असो पुरस्कार आले डेली मेळटा. ताका बरोवंक काय कळना व्हडलें. म्हाका खबर आसा. तो पत्रां बरयता तो वर्तमानपत्र. ती बीन वेवस्थीत नासता. आनी पुरस्कारच मेळटा. हांवें विचारलें पुरस्कार कशे कितें मेळटा रे? ताची आर्थीक परिस्थिती बरी ना म्हाका खबर आसा. तें तुका खबर ना म्हाका. तुका जाय? म्हणलो म्हाका नाका रे बाबा म्हटलें. म्हाका लोकांचें प्रेम मेळावोच म्हजो पुरस्कार. आनी म्हाका ह्या आदी मेळ्ळेली आसा पुरस्कार. गोमंतक मराठी अकादमीचो उत्कृश्ट स्तंभलेखन पुरस्कार म्हाका 1998 मेळ्ळो. तर म्हणलो सोंपें एक 10,000 जाय म्हणलो. घातले की तुका कसो मेळटा रे? आपूण म्हणलो 5 जाणांची नांवां दिता तांकां. 5 किंवा 10. मागीर म्हणलो हें कितें म्हणटात तें आपणाचो भायले सत्कार ते वरखतात. इतली निर्लज्ज प्रवृत्ती ह्या समाजान वाडल्या. त्यामुळे म्हाका नको रे बाबा ते पुरस्कार. मला नमस्कार म्हणटा. सो एक्चुअली त्या आनी एक प्रश्न विचारूंक कहो दिसता कित्याक पुरस्कारां खातीर आमी काम करपाक जाय देशा खातीर काय एक्चुअली भितरल्यान काम करपाक जाय? भितरल्यान काम करपाचें जाल्यार ती तीव्रता उरना. कमी जायत वता. सो कशें कितें करपाक जाय आतां? कारण एवॉर्ड हे जायत पडटा. एक प्रेरणा दिवपा खातीर किंवा एक फुडें सरपा खातीर एक आमकां एक मार्गदर्शन दिसता. आपल्याक एवॉर्ड गावलो फुडें या आनी अशें दिसता. सो कित्या खातीर गरजेचें आसा आतां? आमच्या भुरग्यांक एक एवॉर्ड गावप एक वेगळी गजाल. भुरग्यांक मोटिवेशन जायत ल्हान पडटा. भुरग्यांक बरोबर. पूण म्हाका तरी नाका न्ही पुरस्कार. कित्याक हांव रस्त्यार चलतां खंय वताना अरे तूं बरो उलयता बेस्ट तुजी कविता वाचली. भितरसून प्रतिसाद आसता लोकांचो तोच व्हडलो पुरस्कार. कित्याक ते मना वचून उलयतात. कोण फोन करता तुजो आकाशवाणीवेलो प्रोग्राम बेस्ट जालो आयकलो. खूब बरो उलयला म्हणटा. तूं कसो वाचिनासतना कसो उलोवंक शकता? ही देवाची किमया म्हाजें कांय नाय. पुरस्काराची खरें म्हणजे गरजूच नासता मनशाक. पूण तरी आसतना जर खरो मान्य खरे पुरस्कार जे कसलेच पक्षपात न करता कार्यकर्तृत्व ध्यानान घेवन जर तो पुरस्कार मेळटा जाल्यार तो पुरस्कार ताची छाननी करपाक जाय.
हो खरोच पुरस्कार म्हाका म्हज्या कार्या खातीर मेळटा की तांचो कितें वेगळो हेतू आसा की आपल्या पक्षाच्या दावणीक आपल्या संघटनेच्या दावणीक बांदपाक हो विचार करून अशे आसात मोजकेच पुरस्कार ना अशें न्हय की जे पुरस्कार त्या मनशाक मेळटकूच पुरस्कार धन्य जातात. आतां भारत रत्न हम्म. 15 दिसांनी 5 जाणांक ती खिरापत जाली. त्या भारत रत्नाचो व्हॅल्यूच गेलो. कर्पुरी ठाकूर सारक्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्याक मेळटा. हांव म्हणटा भाऊसाहेब बांदोडकराक कित्याक ना? गोंयचे पयले मुख्यमंत्री जेंच्यानी गोंयच्या बहुजन समाजाचें कल्याण केलें. तांचोय तो हक्क जाता. चरण सिंगाक मेळटा. कित्याक मेळटा? एक विशिश्ट हेतू धरून मेळटा. मागीर कित्याक एका विशिश्ट समाजाची मतां. नरसिंहरावाक मेळटा. स्वातंत्र्यवीर सावरकराक कित्याक मेळना अजून? ध्यानचंदाक कित्याक मेळना? हॉकीचो जादूगार जाणें संपूर्ण जगान भारताचें नांव हॉकीच्या क्षेत्रांत दुमदुमयलें. 5-6 फावटी सलग ऑलिंपिक स्पर्धेंत भारताक गोल्ड मेडल मेळ्ळें. जो हॉकी जवळ जवळ 100-150 देशांत खेळटा आनी 10-12 देशांत खेळ्ळो वचणारो क्रिकेट आमी विश्व चॅम्पियन. सचिन तेंडुलकराक भारत रत्न मेळपाक जाय ना न्हय. पयलीं ध्यानचंदाक मेळपाक जाय आसलें. खरो राष्ट्रभक्त. ताका जर्मनीची ऑफर आसली. थंयसर हिटलराची आपल्या देशांत स्थायीक सगळें दिता तुका. ताणें लाथाडली. आनी आमच्या देशांत कितें जालां? आमच्या देशांतले क्रिकेटर भायर वचून लग्न जातात. विराट कोहली येदे आमी माथ्यार घेतात ताका. भायर वचून लग्न जालो तो. लोक जगानसून भारतान येवन लग्न करतात. भारताच्या भुमीन चैतन्य आसा. भारत माता. जगांतल्या लोकांक कळटा युरोपियनांक भारत म्हणजे कितें तें. आचार्य विनोबा भावेन म्हटलां भारतांत मनशाचोच न्हय पशु पक्षाचो जन्म मेळपाक सुद्दां भाग्य लागता. लोक भारतान येवंक सोदता आनी लोकांच्या कुस्तार व्हडलो जाल्लो विराट कोहली भायर वचून लग्न करता. ताचें आमी कौतुक करता. जशें देशभक्ती ना, देशा बद्दल प्रेम ना. व्यावहारीक दृश्टीन पळयल्यार कितली आमची करन्सी भायर गेली त्या खातीर. करोडांनी खर्च केलो. तोच हांगा खर्च केलो जाल्यार देशाक ते मेळटले लाभ जातलो आसलो न्हय. हो कोणूच विचार करिना. सामाजीक दृश्टीन तुमचो किंवा एक तुमी एक मल्टी टॅलंटेड पर्सन आसा. सो मल्टी टॅलंटेड पर्सन जावपा खातीर डिग्री आसप गरजेची आसता काय आसना? कारण हांवें म्हणटा की डिग्री ना जाल्यार ते काम करूंक शकना. थोडे जाण डिग्री घेवंक पावना कारण तेंच्या कडेन ती क्षमता नासता किंवा फायनान्शियली बॅकअप नासता म्हणून ते डिग्री घेवंक पावना. सो एक्चुअली डिग्री जायत पडटा त्या फिल्डान वचपा खातीर. अजिबात ना. हांव 10वी पास ITN पास. बिलीव जायना सर. हय. हांव स्वता सांगता न्हय. हांव अभिमानान सांगता. सगळ्यान गद्दे भुरगे ITN जाल्ले आनी सगळ्यान हुशार भुरगे IITन जाल्ले. पूण ते IITचे भुरगे किंवा जे म्हजे समोर बसतात जेन्ना तेंचे कडेन वाद विवाद संवाद जाता तेन्ना हांव तांकां वरचढ ठरता. कित्याक ठरता? तेच सांगलें वाचन, मनन, चिंतन, नामस्मरण ह्यो 4 गोश्टी म्हत्वाच्यो. वाचन तो वाचन म्हणटा. वाचन भरपूर गरजेचें आसा. आज आमी पळयता MA जाल्ले, PhD जाल्ले भुरगे एक सादें काय एप्लिकेशन बरोवंक जायना. एखाद्या विशयाचेर 5 मिनटां व्यक्त जावपाक जायना. ते शिक्षणाचो अर्थ कितें? डिग्री म्हत्वाची जाय ना अशें न्हय. पूण डिग्री शिवाय जावंक शकता. आतां समृद्धी केरकर, राजन केरकराची चली ते खंयच्याच शाळेन वचूंक ना. पूण आयज ताचे कडेन मार्गदर्शन घेवपाक अनेक जाण येतात. ते अनेक शाळा कॉलेजीन वचून शिक्षण म्हणजे कितें हाचें मार्गदर्शन करता. ताची 4-5 पुस्तकां प्रसिद्ध जाल्या. जे मराठी, हिंदी, इंग्लिशीन अस्खलितपणान उलयता आनी बरयताय. आमी पळोवंक शकता. सांखळी केरीचे राजेंद्र केरकर आनी पौर्णिमा केरकर हे जोडपे जे समाजाभिमुख आसा. तांची एकुलते एक चली समृद्धी. खरें समृद्ध जीवन ताचें. ताका म्हणटा तुज्या आवय बापून तुका शाळेंत समर्थपणे सांगता ना घालूंक. गरज ना. हे कागदी शिक्षणा पेक्षा वास्तववादी शिक्षण म्हत्वाचें. तें शिक्षण घेना जाल्यार तुजी पदवी व्यर्थ. आज अनेक तरुण ग्रॅज्युएट जातना आत्महत्या करता बारीक बारीक. कितें अर्थ त्या शिक्षणाक? ज्या शिक्षणांतसून आत्मविश्वास मेळना, ज्या शिक्षणांतसून तुका एक तेज मेळना, एक कितें तरी करपाची उर्मी मेळना, आत्महत्या करून दिसता जाल्यार ती डिग्री कितें कामाची? सामकें सर. सो वाचन तुमी खूब फावटी उल्लेख केलो. वाचन खंयच्या गोश्टींचेर करपाक जाता? कारण आमी पयलीं लोक न्यूजपेपरांचेर वाचन करताले. आजकाल न्यूजपेपरांचेर बऱ्यो गोश्टी येयत ना. वाचन कितें करतले? मोबायलाचेर पळयत जाल्यार मोबायलाचेर व्हिडियोज जाता तितले एक 80% धरयत जाल्यार व्हिडियो आमकां जे नाका ते येता व्हिडियोज. जाल्यार आमी तेजेर आमकां कळें कळटलें की आमी ह्या गोश्टींचेर वाचन करपाक जाय म्हणून. कंटेंट कसो आसता बरो कंटेंट? स्वामी विवेकानंदाच्या संदर्भात प्रचंड साहित्य आसा. तें आमी वाचूंक शकता. अरविंद घोषाचें वाचूंक शकता. स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकराचें साहित्य आसा तें वाचूंक शकता. काल तरी कोणी तरी एकट्यान म्हटलां की 6 सोनेरी पानी सावरकरान पुस्तक बरयलां. तातूंत छत्रपती शिवाजी महाराजाचो उल्लेख ना. तो छत्रपती शिवाजी महाराजाचो द्वेश करतालो. एक गोंयचो विचारवंत म्हणून घेणारो एक मनीस. कालच गोमंतकात लेख आसा. केदो व्हडलो जोक. म्हणजे कांय जे कितें म्हणटात ते विचारसरणी कितें म्हणपाची तीच कळना. समर्थ रामदास स्वामी खंय शिवाजी महाराजाचो गुरूच नासलो. म्हणजे ब्राह्मण द्वेश, एखाद्या विशिश्ट जातीचो द्वेश. एकासाठी म्हणप जात नाही ती जात वचपाक जाय म्हणून सरकार अनेक सवलती करता. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांक सगळ्या पद्धतीची सवलती दिता, प्रोत्साहन. आनी दुसऱ्या फाटी प्रत्येक गोश्टीन तुका जातीचो हे जाय, दाखलो जाय. प्रत्येक गोश्टीन आरक्षण, रिजर्वेशन जातीच्या कित्याक म्हणटा हांव? आर्थीक निकशाचेर आसपाक जाय. जे छत्रपती शिवाजी महाराजाचें नांव महाराष्ट्रान घेतात ते मराठा
96 मराठा म्हणटा मराठा आरक्षण गोंयांचो जर देवळी समाज आसा गोमंतक मराठा समाज कितें म्हणटात तो स्वाभिमानी आसा तेंच्यांनी कसल्यो सवलती घेवना स्वबळार ते वयर सरले अभिनंदन तेंचें जर शिवाजी महाराजाचें तुमी नांव घेता जाल्यार आरक्षणा खातीर तुमी झगडटा ताच्या फाटल्यान लोक धांवता शिवाजी महाराजांच्या आत्म्याक कितें दिसता तर ऑपरेशन तांकां कोण विचारिना. सो आता प्रत्येका फाटी किंवा प्रत्येका एक इन्स्पिरेशन म्हणून एक प्रत्येकाच्या लायफान असताच. तुमच्या खातीर एक इन्स्पिरेशन म्हणून कोण आहा अजून जीवनात? जीवनान म्हणजे व्हडली व्यक्ती म्हणटा हय. अर्थातच सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक अनेक आसात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि सुभाषचंद्र बोस तुम मुझे आजादी दो तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मिळवणारच लोकमान्य टिळक. आणि दुसरं म्हणजे माझे स्वतःचे बाबा ते म्हाका गुरुतुल्य असले आदरणीय वंदनीय एक मित्रासारखे ते वागले प्रत्येक गोष्टीचे म्हजे कडेन सहज उलयताले अशें. सो अनेक इन्फ्लुअन्स असता एक इन्स्पिरेशन आपल्या खातीर कोण आनी एक आपले मित्र जे म्हणटात पळय एक आपल्या आजूबाजूचे 4 लोक म्हणटात. अशे तुमचे मित्र कशे आसले आनी आतांच्या भुरग्यांचे मित्र कशे आसपाक जाय सर? मित्र बरो विषय केलो. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा हो प्रकार असतात तातूंत रत्नागिरीन हांव गोंयानूय भाग घेतालो अनेक ठिकाणी पयलीं दुसरी अनेक ठिकाणी म्हाका बक्षिसां मेळ्ळ्या. एकदां म्हाका विशय आयलो एका हातून बरयल्लें कितें तरी चीट बरयल्ली आसा मित्र विशय आयलो. मित्र म्हणजे कितें तो म्हजो मित्र न्हय. मित्र आनी दोस्त हातून खूब फरक आसा. मित्र जो मनान जुळटा सुर्याक मित्र म्हणटात आमी जगन मित्र म्हणटा सूर्य नारायण म्हणटा तो स्वता जळोवन जगाक प्रकाश दिता. मित्र तो आसता जो तुज्या पांयांक कांटो टोपत जाल्यार ताच्या दोळ्यान पाणी येता. मित्र तो आसता ज्या मनांतली भावना ताका सहज कळटा. मित्र तो आसता सुखान आनी दुख्खान जाची तुका पयली याद येता. मित्र तो आसता जो सुखान एक टायम तुज्या वांगडा ना पूण दुखाच्या टायमाक तुज्या फाटल्यान धांवत येता तो मित्र. आजकाल फ्रेंड आमी वांगडा पिक्चरां पळयता आमी वांगडा शिकता आमी वांगडा पिकनिकी करता तो दोस्त जालो फ्रेंड जालो. मित्र हो हृदयस्थ आसता अशे मित्र मेळपाक भाग्य लागता. मित्र निवडपाक मेळटा नातेवाईक आपणाक निवडूंक मेळना. म्हणून एक कविता आसली म्हाजी नाते नाते उगीचच आपल्याला वाटते हे माझे ते माझे जे मुळातच आपले नसते ते नाते. नाते या शब्दातच दडलाय नात्याचा अर्थ नाते नाते. सो आनी इवन एक बारीक नोटीस केली जाल्यार एक तुमी सोशल मिडियाचेर खुबूच कमी एक्टिव्ह आसता जशें की इंस्टाग्राम, WhatsApp, Facebook कित्या खातीर सर? एक कितें रिजन? कित्याक आजकाल आजच्या जगान एक्टिव्ह रावप खूब गरजेचें आसा. सो यांत्रिक तांत्रिक गोष्टीन हांव केन्नाच ना. हांव भावनीक आनी आत्मीक गोश्टी कडेन लक्ष दिता. खूब जाण म्हाका तूं विचारता ते विचारता जी गोष्ट कॉम्प्युटरा कडेन म्हाका अजून कळपाक जायना जी गोष्ट जमना किंवा जी गोष्ट जपना म्हाका ती हांव करिना. आनी आतां सांगलें जी गोष्ट आपणा कडेन ना जी गोष्ट म्हाका शक्य ना ती हांव करिना. तातूंत म्हाका दुख्खय जायना. कित्याक हांवें सांगलें ग्रॅज्युएशन ना हांव 10वी पास ITI ना पळय म्हाका वाहन चलोवपाक कळना गाडी चलोवंक कळना शिकोवंक ना अजून शिकपाची इच्छा जावना. जेन्ना उत्स्फूर्तपणे दिसतलें तेन्ना कदाचित हांव शिकूंकूय शकता. खूब जाण म्हाका म्हणटात की तूं जावपाक जाय एक्टिव्ह पूण तरी आसतना तुजे सारके इंटरव्यू घेतात अनेक जण म्हजे व्हिडिओ काडटात म्हजे व्हिडिओ जगभर देशभर पावल्ले आसा जगभर लोक प्रतिसाद दितात. तूं हाचेर ना म्हणून म्हाज्या पेक्षा तांकां जास्त खंता. म्हाका काय पळय हांव म्हाज्या आत्म्याच्या धुंदीन आसा. समज ऍक्च्युअली तुम्ही खूप जाणांक इन्स्पिरेशन असतात म्हणून म्हटलं की तुमच्या द्वारे जर तुमची मीडिया थ्रू लोकांकडे मेसेजेस पावत एवरी टाइम जाल्यार एक समथिंग डिफरंट एनर्जी गावता न्ही म्हणून म्हटलं की तुम्ही एक्टिव्ह कित्याक नाका म्हणून. सर एक तुमच्या सारखे इन्स्पिरेशन जावपा खातीर स्पेशली गोंयान जाल्यार आमी कितें करपाक जाय युथांनी? कोणा खातीर म्हणल्यार इतरां खातीर? इतरां खातीर आमी इन्स्पिरेशन जावपाक जाय. तुमी सुद्दां खुबश्या लोकांक इन्स्पिरेशन आसा. तुमच्या सारके आमी जावपाक जाय जाल्यार कितें करपाक जाय? हांव आतां कितें सांगतलो प्रत्येक मनशाचो आयज जर अवती भोवती जर पळयत जाल्यार प्रत्येक तरुण म्हणटा हांव जॉबाच्या फाटल्यान आसा हांव जॉबाच्या फाटल्यान आसा. कोणाकूच दिसना की स्वता आपणें बिझनस करचो कोणाची तरी नोकरी करची दिसता. युवक स्वता पयलीं तुका सांगलें वाचन आसपाक जाय मनन चिंतन आसपाक जाय दोळ्या समोर एक कोण तरी आदर्श आसपाक जाय बरो आदर्श आसपाक जाय. समाजान अशे अनेक आदर्श आसा. एकदां म्हाका खबर आसा सारस्वत समाजाच्या एका कार्यक्रमाक हांव आसलो आनी थंयसर म्हज्या चल्याचो सत्कार आसलो 10वेन पयलो आयलो म्हणून 10वेन हें आयलो म्हणून कितें डिस्टिंक्शन आयलो म्हणून आनी थंय एकटो वक्तो उलोवन गेलो अभिमान सगळे सारस्वतूच न्हय एकमेकाचो गुण गौरव. तो म्हणलो आमच्या समाजान अशे लोक जाले सचिन तेंडुलकर आमचो गावस्कर आमचो हो आमचो आमचो सारस्वत आमकां अभिमान आसपाक जाय सारस्वताचो अशें तशें तशें आनी म्हणलो विजय मल्ले आमचो म्हणलो. मागीर हांवें ताका फोन केलो तुजें भाशण म्हणलें खरेंच बरें जालें पूण म्हाका एक खटाकलें तूं भुरग्यांक सांगता विजय मल्ले आमचो जाणें हेराफेरी केली जो देशाक लुट्टा जो परागंद आसा दुसऱ्या देशांत तोय आमचो तोय आमी आदर्श धरपाचो अशें आसूंक फावना.
सर तुमकां युथाक कनेक्ट करून खुबशे प्रश्न विचारले तितून म्हाका आनीक प्रश्न असो विचारपाक जाय. फुडें जर आमच्या गोंयान राजकारण बरेंच वचपाक जाय जाल्यार युथांनी येवपाक जाय. युथांनी राजकारण करपाक जाय. जाल्यार एक युथांक तुमी अशी कितें मॅसेज दिया की जेणे करून युथ बरे एक लिडर जावपाक सोदता, एक बरे भाशेन फुडें सरपाक शकता अशी तांकां एक मॅसेज दिवची सर. एक राजकारणांत बऱ्या भाशेन फुडें वचपाक जाय जाल्यार. कारण एक राजकारण एक बरो स्तंभ आसा गोंयचो एक आमच्या गोंयाक सांबाळपा खातीर आनी ते जर बिगडत जाल्यार सगळें बिगडपाक शकता. सो हो एक जशे बाकीचे स्तंभ आसातूच पूण एक मेजर स्तंभ म्हटल्यार राजकारण आसा. सो हो आमी बरो कसो करपाक शकता स्पेशली युथ. युथान एक आपल्या डोळ्या समोर एक ध्येय धरपाक जाय की राजकारण नितळ करपा खातीर हांव वतां. आपल्या फुडें अनेक आमिशां आसतलीं आनी आसतात तीं. आनी जेन्ना तूं स्वच्छ राजकारण करपाचो प्रयत्न करता तेन्ना तुजे सभोवती जे राजकारणी आसता ते तुका स्वच्छ रावपाक दिना. तुजो वज्र निर्धार आसपाक जाय, दृढ निर्धार आसपाक जाय की गरज पडत जाल्यार आपूण तें राजकारण सोडटलो पूण आपूण आपल्या तत्वा कडेन केन्ना तडजोड करचो ना. गोंयांत काँग्रेस आनी एमजीची राजवट आसली त्या टायमार काँग्रेसची राजवटीन तुका खबर आहा 12 वर्सांनी तेरा मुख्यमंत्री तेन्ना भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघान गोंयांत म्हूर्त मेळयली. तेतून अतिशय बरे अशे तरुण सळसळट्या रक्ताचे लोक त्या पक्षाक दिले. उदाहरणार्थ राजेंद्र आर्लेकर आज हांगासर राज्यपाल आसात. ते गोंयचे पयले हांगाचे प्रचारक आसले. श्रीपाद नायक आसत, मनोहर पर्रीकर आसत, सतीश धोंड आसत, गोविंद पर्वतकर आसत अशे लोक दिले. राजकारण पयलीं स्वच्छ केलें. भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीचें अतिशय बरें सरकार पर्रीकरान दिलें. पूण आयची परिस्थिती कितें आसा आज इतर पक्षान त्या लोकांक सगळ्यांक हाडप हें हाडप मूळ तत्वां सायडीकूच उरल्या आनी ज्या तत्वा खातीर ज्या हाच्या ध्येया खातीर ही संघटना वाडलेली, पक्ष वाडलेलो आयज पक्षाचे लाखा पेक्षा जास्त मेंबर आहा पूण लोक म्हणटा ह्या पक्षाक सूज आयल्या. पूण तेन्ना 100 कार्यकर्ते एक चैतन्य आसलें. सत्ताधारी पक्ष भंय दिसताले 50 जाण केन्ना येवन खंय आंदोलन करीत, केन्ना कोणाच्या तोंडाक काळें पासत, केन्ना रस्त्यार झाडां पुरून रस्ते सारके जायना म्हूण आंदोलन करत. हे जे हें आसलें पळय तेंच जर आयज उरलेलें की इतर पक्षान त्या लोकांची खोगीर भरती करच्या पेक्षा आपल्या तत्वाच्या बळार पक्ष हें करप जाल्यार हें सरकार आनीक प्रभावी आसचें नासलें. म्हणून कितें प्रवाहाच्या विरोधान पोवप जेन्ना आपल्या अशें म्हणटात तळे राखी तो पाणी ताकी. जेन्ना सत्तेर येता तेन्ना आपोआप हे सगळे मोह मनशाक येतात. ते मोह टाळपा खातीर अध्यात्म जाय आनी आपूण अध्यात्मीक दृश्ट्या राजकारण करतलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरवातीक डॉक्टर केशव भैराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आनी देवरस हांगा मेरेन अध्यात्मीक धारा प्रचंड प्रभावी आसली. त्या खातीर तांचो भारतीय जनता पक्षाचेर प्रभाव आसलो. आज परतें जालां. भारतीय जनता पक्षाचो तांचेर प्रभाव पडला. कित्याक जर आमी आमची अध्यात्मीक धारा सोडिना आमी आमच्या अध्यात्मा कडेन बाबतींत ठाम रावप म्हणजे पयलें तत्व अध्यात्म मागीर बाकीचें हे जर ठाम धरून जर रावतलो राजकारणांत तो कितेंय करूंक शकता. नाजाल्यार तोय बाकीच्या भशेन वाऱ्याच्या प्रवाहा बरोबर व्हांवत वतलो. कित्याक मनुश्य स्वभाव विश्वामित्रा सारको येदो व्हडलो तपस्वी हजारो वर्सां तपश्चर्या करणारो तो सुद्दां एका मेनकेक भायलो आनी तपश्चर्या केली. सांगपाक सोंपें आसा, कठीण आसा पूण अशक्य ना. तरुणांनी ठरोवपाक जाय. स्वामी विवेकानंदाच्या दोळ्यार जर आदर्श धरीत, समर्थ रामदास स्वामीचो आदर्श दोळ्या समोर धरीत आनी आमच्या गोंयचे जे आद्य पत्रकार आसात तुका म्हटलें भारतकार हेगडे देसाई तांचो आदर्श दोळ्या समोर धरीत जाल्यार अशक्य ना. सर आनीक पयलें न्ही गोंयान ह्या 10 वर्सांक खूब डेव्हलपमेंट जालें इतलें फाटीं जावंक नासलें इतलें डेव्हलपमेंट जाल्लें आसा सर. सो हायवेच्या माध्यमांतसून म्हणा आमचे फर्निचर्स म्हणा किंवा जे कितें डेव्हलपमेंट आसा खूब जाल्लें आहा. तरी सुद्दां एक प्रकारचें एक म्हाका अशें हटकळें येता एक स्कॅमूय म्हणपाक शकना स्कॅम जाल्यार खबर ना. गोंयच्या गांवांनी अशें खुबश्या गांवांनी आजून रोड जाल्ले ना. लोकांच्या दारांनी रोड पावल्ले ना. पण आमी हायवे पळयत जाल्यार खूब डेव्हलप आसा. हायवेर पळोवन म्हाका दिसतालें की खंय तरी आपूण वेगळ्या जगान पावला. पण भितरू आसात त्या गांवां कडल्यान हायवेनसून एक 3-4 किलोमीटर भितर आसात जाल्यार एकदम रोड ना. अशें कित्या खातीर सर? इवन अशें गोंयान आसा भायले उलयत ना तर गोंयान आसा. कित्या खातीर सर? हाचें कारण म्हणजे सरकारचें दुर्लक्ष आसता ग्रामीण भागा कडेन. महाराष्ट्रांत तशे खूब अनेक खेडीं आसात की ज्या गांवांत रस्तो सुद्दां पावूंक ना. त्या मतदारसंघांतलो आमदार किंवा हो आसता नेतो तो जर सक्षम आसत जाल्यार हें जाता. आतां वाळपय 70 थंयसर सगळे गांवां सारके चकाचक जाल्या. कित्याक थंयसर जें नेतृत्व आसा बाकी कोणी कितें म्हणूं पूण आपल्या मतदारसंघा बाबत आपल्या लोकां बाबत तो सक्षम आसा, जागृत आसा. म्हणून 70तले सगळे म्हणटा 70तले जॉब सगळे कडेन बदलले आसा. सगळे 70चेच लोक आसा. तुमचे कडेन कित्याक हिंमत ना? तुमी झगडपाक खंय तरी कमी पडटा की आपल्या भुरग्यांक जॉब मेळपाक जाय आपल्या मतदारसंघातल्या. तुमी फक्त आत्मकेंद्रीय वृत्तीन वागता म्हणून इतर कोण तरी आपली संदी सादता. तसो जर आमदार जर बरो आसा ताका दिसपाक जाय म्हणजे प्रत्येक गांवांतलो रस्तो चकाचक आसपाक जाय. व्हडलो नासूं पूण वेवस्थीत रस्तो आसपाक जाय. म्हज्या गांवांत रस्तो, वीज आनी पाणी ही 3 समस्या आसूंक फावना. हे जर आमदार करीत जाल्यार ते सहज शक्य आसा. तशा पद्दतीचे आमदार आमी निवडून दिना. येता प्रजा तथा राजा. सर आनी एक असोच स्किमींचो खूब कडेन उल्लेख केलो वयता की खूब जाणां अशें म्हाका सुद्दां म्हणटात की आनी अशें तुमी आयकलां आसतलें सर की
गव्हर्नमेंट स्किमी नाही अप्लाय केल्यार बरें रे, टायम चड खातात आनी तो एप्लाय करता म्हटल्यार आमचो प्रॉब्लमूच सॉल्व जावन वयता. बरोबर. सो आमी गव्हर्नमेंट स्किम्स घेवप काय ना घेवप, कारण येदो व्हडलो डेटा दाखयतात, इतल्यो स्किमी आसा, इतल्या हजारांनी स्किमी आसा, पण आमी जेन्ना एप्लाय करपाक वयता तेन्ना एकूय स्कीम एप्लाय जायना. अशें कित्या खातीर सर जाता? कित्याक जाता जाल्यार खूब टायम जाता, तर आमकां ती गरजूच नासता त्या स्किमीची. बरोबर. कित्याक म्हणा सरकारी काम जाल्यार म्हयनोन म्हयने थांब. कित्याक सरकारी यंत्रणा ही सुस्त आसा. तांचेर कोणाचें नियंत्रण ना. प्रत्येक जाण कसोय करून सरकारी नोकरेन एकदां घुसूंक सोदता. आनी सरकारी नोकरी आनी वयर फॅन आनी आपूण सुशेगाद बसतलो. बिंदास भोंवतलो. 9:30ची ड्युटी जाल्यार आपूण 10 वतलो आनी 5:30 पयलीं भायर सरतलो. अशी जी वृत्ती समाजा मदीं आसा, जो मनीस ह्या समाजाचोच घटक आसा. सरकारी नोकरी मेळोवपा खातीर तो हाता-पांयां पडटा आनी थंय घुसता. मागीर तो निबर जाता आनी निर्दयी जाता. ही प्रवृत्ती आसा एक कारण. आनी ही जर यंत्रणा जर वेवस्थीत सुवेवस्थीत आसत जाल्यार सगळ्यांक तांचे ज्यो कितें स्किमी आहा त्यो झटपट मेळोंक शकता. इवन सर अशें सुद्दां थोडे लोक म्हणटात की आमी पंचायतीन गेलो जाल्यार एक फॉर्माक त्या स्किमीचेर रिलेटेड सांगता तुमकां. सर एकट्यान म्हाका एक्सपिरियन्स शेअर केल्लो. आयज गेलो जाल्यार पंच ना, फाल्यां गेलो जाल्यार सरपंचाची सायन सरपंचूच नासता, तलाटी नासता. अशें करून 4-5 म्हयने अशें वचत आसता आनी एके जाल्यार पंचायतीन कोणूच नासता. फकत टेबलार आनी पेपर्स आसता सर. अशें कित्या खातीर जाता? इतलें सगळें आसून सुद्दां. लोकांचेर लक्ष ना न्हय. लोकांचो जर वचक आसत, की लोक जर जागृत आसत गांवचे, तेंच्यांनी वचून पंचायती ग्रामसभेक आतां पळय, खंयच्या गांवची ग्रामसभेक 50 सुद्दां लोक आसनात. 5 सुद्दां आसना एका ग्रामसभेक. लोकांनी जागृत आसपाक जाय. तांकां दिसपाक जाय की ग्रामसभेक लोक विचारतले आं, म्हाका जाप विचारतले. तांकां खबर आहा लोक सुशेगाद न्हिदलेले आसा, ते संघटीत ना. आपल्या कामा खातीर फक्त ते पंचायतीन वतले, काम जायना जाल्यार बोटां मोडटले, गाळी घातले, परत येतले. जर ग्रामसभेक जर लोक भरपूर आयले आनी त्या प्रश्नाचो भडिमार करीत जाल्यार त्या पंचायतीर वचप बसतलो. सर तो वचकूच उरलेलो सर ना. मात मेजर हे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान अशे प्रॉब्लेम कित्याक जाता? प्रायव्हेट डिपार्टमेंटान मोस्टली प्रॉब्लेम हे जायत ना. प्रायव्हेट तांचे जे मॅनेजमेंट आसता ते पळयता. हांव हाका जर 10,000 पगार दिता जाल्यार हांवें ताचे कडसून 15,000ची वसुली करपाक जाय. तांचें नियंत्रण आसता तांचें. एखादो लेट जायत जाल्यार सोमतो मेमो मेळटा. समजाची कामा वचून हकालपट्टी जावंक शकता. सरकारी कर्मचारी आहा ते कोण तरी तांचो गॉडफादर आसता. मातसो जर बॉस ताका विचारीत कितें, तो सोमतो फोन करून अमक्याक फोन करूं, तमक्याक फोन करूं काय म्हणटा. त्या खातीर तो काम करना, ताचेर नियंत्रण कोणाचेंच नासता. सर आनी एक आतां इलेक्शन तेंकला. सर एक म्हाका एक विचारपा खातीर बरो दिसता प्रश्न मनांतसून की आतां अशे खूब जाणांक प्रश्न पडटा आनी इवन खुबश्या लोकांक खबर जायना की आपलो पंचूच कोण तो. सरपंच वयले सगळे सोडूनच दिया. आपलो पंचूच तो कोण खबर नासता. तर एक्चुअली पंचान गांवा खातीर काम करपाक जाय की गांवान पंचा खातीर काम करपाक जाय? कारण विचारलें कारण पंच जो आसता पळय तेजे 5 वर्सां मोस्टली आसतात. 5 वर्सान तो मोस्टली चुकोन 1-2 घरांनी येतात. हं. आनी तेजे कडेन मोस्टली 30-40 घरां आसतात. सो ही घरां सुद्दां पयली जाल्यार तो मोस्टली कव्हर करना. सो एक्चुअली म्हणल्यार एक्चुअली पंचान कशें काम करपाक जाय बेसिकली? जेन्ना पंच काम करतलो तेन्नाच सरपंचा कडेन खंय तरी आमी पळोवपाक शकता बऱ्या नदरेन. आमची नदर पंचायत कडेन वायट जाता म्हणून आमकां पॉलिटिक्स वायट दिसता. सो हे कित्या खातीर जाता सर? किंवा पंचान कशें काम करपाक जाय? किंवा लोकांनी खंयच्या दृश्टीन ताका पळोवपाक जाय? लोकांनी पंच निवडून दितना पयलींच ठरोवपाक जाय की हो मनीस कार्यक्षम आहा काय कितें. ज्या मनशाक सरपंच पद म्हणजे कितें, पंच म्हणजे आपलो अधिकार कितें, ग्रामपंचायत म्हणजे कितें तें खबर ना. ते खंय तरी आतां मानधन मेळटा म्हणून कोण तरी पंचायतीक उबो रावता आनी जाचे कडेन एक गट्ट मतां आसता, एखादी फॅमिली व्हडली आसता, तो सहज निवडून येता. मनशान प्रत्येकान विचार करपाची गरज आसा की जाका आपूण निवडून दिता तो योग्य आसा काय कितें. तो विचार करीत जाल्यार तें शक्य आसा, नाल्यार शक्य ना. सर पण एक्चुअली एक तुमी जर खुबश्या लोकांक खबर नासता किंवा हेजो मेमोरंडम सुद्दां खूब कडेन नासता सर. सो एक्चुअली पंचाचें काम कितें आसता? मातशें तुमी जर तुमच्या कडेन आयडिया खूब आसतली किंवा तुमी काम केल्लें ह्या फिल्डान. सो एक्चुअली काम कशें कितें आसता सर पंचाचें? पंचान गांवांच्या संदर्भान, गांवच्या संदर्भान अनेक स्किमी आहा सरकारच्यो. ह्यो स्किमी लोकां मेरेन पावप, आपल्या प्रत्येक वडिलांच्या घरा मेरेन पावप आनी ते जर ते इम्प्लिमेंटेशन करूंक शकना, अडाणी आसता कोण आसता, जाल्यार स्वता ताका घेवन पंचायतीन वचप. ह्यो अमकी अमकी स्कीम आहा त्यो अशा पद्दतीन तूं घेवंक शकता. ह्या पद्दतीन ताणें सांगाप ताचें कर्तव्य आसता. पंचाक कितें दिसता, म्हयन्यान एकदां ग्रामसभा जाली, 2 म्हयन्यान त्या नंतर गेलो, जालें. दिसर एक वडा पाव कितें मेळटा ते खाल्ले आनी म्हयन्याचें आपलें मानधन मेळटा आनी कितें बाकी बेकायदा बांदकामां आसता ती चिरी मिरी मेळ्ळी की सोंपलें आपलें काम. सर पण ते म्हणटात की आपूण वॉट्सॅपार धाडल्या न्हू रे स्किमी म्हणटात. WhatsApp खूब जाणां WhatsAppच यूज करिना अशें आसतलें. बेटे धाडलें म्हण जायना न्ही. स्वता जेन्ना तूं मतां मागपाक तूं 10 फावटी वता पंचायती इलेक्शन आसतना. मागीर लोकांक स्किमी दिवपाक तूं एकदां वचूंक शकना जाल्यार तूं कसलो पंचायत मेंबर. सो जर यूथ वचपाक सोदता जाल्यार युथा खातीर क्रायटेरिया कितें आसता किंवा खंयच्या युथांनी म्हळ्यार एक्चुअली बेसिकली विचारता कारण खुबशे यूथ सुद्दां एक वेळ फाटीं सरतात की आपूण पॉलिटिक्सान वचना रे एकदम गांरटी. आमकां ती एक्चुअली साफ केल्या शिवाय सुद्दां सरकार फुडें पर्याय ना न्हू. म्हणून म्हटलें की बाबा युथांनी कितें करपाक जाय हेच्या रिगार्डींग. की आतां इलेक्शन तेंकलें आतां हांवें परत जर ही चूक केली नाका ती जर आमकां लिडर हाडून फुडें दिले जाल्यार
सेम गजाल परत युथांनी तोच घडटली. विचार करपाक जाय की आपण क्षणीक स्वार्थाच्या हातून भुलचो ना की ताणें म्हाका 2,000 दिले आनी 4,000 दिले म्हणून आपण ना. ते दिता ते अवश्य घेयात की लोकांचे लुटलेलेच ते. पूण मत जो प्रामाणीक योग्य मनीस आसा सगळ्या त्यातल्या हातून जो जास्तीत जास्त पात्र आसा त्या मनशाक तुवें निवडून दिवपाचो. जो फक्त विकासाचोच विचार करचो ना. देव, देश, धर्म, संस्कृती, स्वच्छ चारित्र्याचो आसतलो. जो प्रभावीपणे लोकां खातीर लडटलो. तसो सर्व दृश्टीन पात्र आसलेलो तातल्या हातून जो बरो उमेदवार आसा ताका ताणें हो म्हाज्या जातीचो हो त्या जातीचो असो विचार न करता निपक्षपातीपणे विचार करून आपले सदसद बुद्धीक ताण दिवन मतदान करपाक जाय. कित्याक ते एकदांच करपाचें आसता 5 वर्सां मागीर नाल्यार आमच्या हातान कांय नासता. सर तुमच्या लायफांतलो इतल्या वर्सांचो एक्सपिरियन्स आहा. भितरली एक अशी खंयची गजाल जी तुमी लायफान शिकली आनी ती प्रत्येकान शिकपाकूच जाय अशी खंयची एक गजाल आसतली जी तुमी शिकली? जीवन हे प्रत्येक क्षणाक मनीस शिकूंक शकता. प्रत्येक क्षण शिकपाक सारको आसता. अशे अनेक प्रसंग आसात की शिकप आनी ते तुज्या अंगवळणी पडप. एकूच उदाहरण सांगता तुका म्हणजे मनशाक कसो शिकोवपाचो आनी कसो शिकप. म्हजो भाव म्हाका खूब पुस्तकां हाडून दितालो घरा. हांव ती डंकुनूय पळनासलो. म्हजी आई म्हाका म्हणपाक लागली, "श्यामची आई वाच." हांव म्हणलें ना. "कितें वाचतलो तुगे?" म्हणली. "तूं रडटलो" म्हणली. भुरगेपणान राग येता न्ही. हांव रडटलों? तुवेशान हांवें ती श्यामची आई वाचलें. एका झटक्यान वाचून काडलें. म्हज्या दोळ्यान पाणी आयलें. म्हणलें आई हांव हरलों. ती म्हणली तूं हरूंक ना म्हणली. तूं जिखलो. कसो? कसो? तूं वाचतना म्हणून सांगलें तुवें वाचून काडलें. वाचून काडलें. पूण हांवें म्हणलें रडचो ना म्हटलेलें हांवें. रडलो. हांव रडलों. आई म्हणली तूं जिखलो. हांव रडचो ना वाचता चल म्हणून सांगलें. चॅलेंज दिलें आईक. हांव म्हणलें वाचतां. रडचो ना. आई पळयताली म्हजे कडेन बारीक. म्हज्या दोळ्यान ढळाढळ अश्रू. म्हणलें तूं जिखलो. कित्याक? मनशाच्या दोळ्यान म्हणलें पाणी आसपाक जाय. मनीस संवेदनशील आसपाक जाय. ज्या मनशाच्या दोळ्यान पाणी येना तो मनीस न्हय. सानेगुरुजी वाचलो तुजें मन कळवळें. खूब जाण म्हणटा कितें रे बायलां सारको रडटा. बायलांय रडटा दादले रडटा. रडप ही एकट्याची मक्तेदारी न्हय. म्हजें तरी अशें मत आसा मनशान दिसाक 10 मिनटां काडून रडपाक जाय. अश्रू घाळपाक जाय. कित्याक तुजें मन हलकें जाता. मेंदू हलको जाता. आजकाल आमी पळयतात अनेक जाणांक तरेतरेचे भुरग्यांक रोग जातात कसले तरेतरेचे. कारण कितें? ती व्यक्त जायनात. घरांत 4 मनशां चौगांची तोंडां 4 दिसतात. ती खंय तरी टीव्ही पळयतात, खंय तरी मोबायलान व्यस्त आसता. मन मोकळें उलयना. आमच्या गांवांत अनेक कडेन हांव पळयतां 15-20 भुरगे अशे बसलेले आसतात एका जाग्यार. सगळ्यांची तोंड मोबायलान. हांव म्हणटा बसल्या कित्याक? घरा बसा मरे. कित्याक काका? अरे तुमी हांगा बसले एकमेका कडेन उलया. ते तुमी मोबायलानूच पळोवंक जाल्यार घरा बसना जाल्यार एकांतान बसा. कितें अर्थ आहा ताका? व्यक्त जावपाक मनीस आज विसरला. त्या खातीर हे सगळे प्रॉब्लेम आसा. आजकाल पळयता आमी 20, 25, 30 वर्साच्या भुरग्याक अटॅक येता. कित्याक? तो व्यक्त जायना. तो मनांतल्या मनान घुस्मट्टा. तो टेन्शनाक येता. ह्या गोश्टींतून भायर सरपाचें आनी शिकपाची गोश्ट मोबायलारूच शिकपाक मेळटा अशें न्हय. प्रत्येक समाजांतली घटना एखादो रस्त्यार भिकारी आसता. तो भीक मागता आसतना सुद्दां ताचे कडेन कला आसता. एखाद्या बार्रान बसलेलो मनीस आसता पळय तो सुद्दां कितें तरी तुका शिकयता. बार्रान मनशान सगळ्यान व्हडलें विद्यापीठ हें बार आसा. कित्याक थंयसर मनीस व्यक्त जाता. थंयसर तुका बातम्यो मेळटा. मदिरालय म्हणटा पळय. थंय बसून जर तूं निरीक्षण करीत न्हय मनीस तें खरें उलयता. सगळेच जाण पिवंक जाय म्हणून येनात. थोड्यांक दिसता की टेन्शन आहा तें आपलें हलकें जातलें. जायना. तो थंयसर व्यक्त जाता. थंय बातम्यो मेळटा. थंयसरूय मनशाची विविध रुपां मेळटा. जगांत सगळीच कडेन शिकपा सारकें आसा. प्रत्येक पावला पावलार तूं वाटेर वता आसतना सुद्दां तुका बातमी मेळटा. आजकाल बातमीदार झापडे लायल्ले आसात खूब जाण. ते पत्रकार उरूंक नात. बातमी प्रत्येक गोश्टीन आसता. रस्त्यार एखादी व्यक्ती दिसता. बशीन एखादी सुन्न कोण तरी व्यक्ती आसता. तिच्या चेहऱ्यार भावना आसता. प्रत्येक व्यक्ती मध्ये एक कथा आसता. प्रत्येक व्यक्ती फाटल्यान एक बातमी दडलेली आसता. आनी प्रत्येक व्यक्ती कडसून तुका कितें तरी शिकपाक मेळटा. शिकत रावप, शिकत रावप हें आपलो ध्यास आसपाक जाय. सर तुमी मदीं एक सांगलेलें उलयतना की तुमी अजून पर्यंत डॉक्टरा कडेन वचोंक ना म्हणून इतलीं वर्सां जालीं. सो हेजें राज कितें? जगात तर वर्तमान काळान जगप. कसल्याच गोश्टीचें केन्ना टेन्शन घेवप ना. केदें व्हडलें आसूं. आतां जमीन फुट्टली. फुट्टा तेन्ना पळोवया. फुटची ना. ना अशें जायत जाल्यार अशें जातलें, तशें जायत जाल्यार तशें जातलें, हें जायत जाल्यार तें जातलें, हें जायत जाल्यार हेच विचार करून मनीस टेन्शन घेता. वर्तमान काळान जगप. परमेश्वराचेर भार सोडप. जे आपण प्रयत्न करत ते करीत रावप. पूण अखंड नामस्मरण ताका अटॅच आसप. भक्त म्हणजे कोण? जो परमेश्वरा पासून विभक्त न्हय तो भक्त. म्हणजे नामस्मरण तुमच्या लायफान खूब इम्पॉर्टंट रोल सगळ्यान इम्पॉर्टंट. नामस्मरणा शिवाय अर्थ. लोक बाकी सगळें करतात. आनंद जाय म्हणटा, सूख जाय म्हणटा. ते सुखूच तुजी आई तुजपाची बरी तू जागा चुकलाशी. ते सुखूच आमी सोदिना आनी भायर सूख देंव, सूख देंव. पयशान ना, बंगल्यान ना, गाडयेन ना, ऐश्वर्यान ना, किर्तीन ना. मान सन्मान कीर्ती हे सगळें क्षणीक आसा. ईश्वर प्राप्ती
भारतात तुका म्हटलंय ते भारतान हो. जनावरांचा जन्म म्हळ्यार भाग्य विनोबा भाईन म्हटला. हो. सगळ्या संतांनीच म्हटला. मनुष्य गोविंद आपले आद्य शंकराचार्यान म्हटला, भज गोविंदम मूढमती, पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि परत परत तुका जन्म घेवचो पडटा. त्या जन्म मृत्यूच्या चक्रांतून भायर सरपाक खातीर नामस्मरण जाय. आसूं खूब जाण म्हणटले कोणी पळयला आदलो जन्म ना पळोवंक, पण ह्या जन्मान तरी आनंद नामस्मरण मेळटा हें म्हाज्या अनुभवावरसून हांव नक्की सांगूं शकता. फुडलो जन्म बरो मेळपाक जाय, मोक्ष मुक्ती मेळपाक जाय म्हणून न्हय, ह्या जिवनान आनंद मेळपाक, खऱ्या अर्थान जीवन परिपूर्ण जावपाक. आयज जावं उलयता खंयच्या विशयाचेर ऑन द स्पॉट उलयता 15-20 मिनट, म्हजें कांय न्हय हो. तें परमेश्वराचें. हांव एक पोस्टमॅनाची भुमिका. तुज्या घरान हांवें कोणाचें पत्र हाडून दिलें, पोस्टमॅन हांव. हें तुवें दिलें म्हणना तूं तरी तुका गोड ये बस च्या घे म्हणटा, कित्याक कितें तरी बातमी आसा. तितलें श्रेय तुका मेळटा. पूण कोणी तरी तुका तें पत्र धाडलां म्हणून तो घेवन आयला. तें श्रेय ताचें. थंय त्या परमेश्वरान म्हज्या तोंडानसून तो उलयता. म्हाका ताणें प्रतिभा दिल्या. म्हाकाच ताणें कित्याक चूज केलो? तूं बाजारांत गेलो 1 कोटी दी म्हाका बरोवपाक ना ती मेळना. ती देवाची सगळ्यान व्हडली देणगी. आनी ती देणगी आपणें बऱ्या खातीरूच यूज करपाक जाय. ताचो गैरवापर केन्ना करूंक फावना स्वताच्या स्वार्था खातीर, फायद्या खातीर. कित्याक ती परमेश्वराची प्राप्ती आसा. ती समाजा खातीर प्रबोधन करपा खातीर आसा. त्या खातीर प्राण गेलो तरी बेहत्तर. अखेरच्या क्षणा पर्यंत देव, देश, धर्म आनी संस्कृती हेंच सांगूंक शकता. सर पण एक आता तुमच्या सारखी मल्टी लेव्हल नॉलेज असलेले लोकांक एक एकदा कितें जाता की एक आपल्याला इतली नॉलेज आहा म्हणटकूच इगो चडटा. इगो खूब आसता. सो तुमी इतले डावन टू अर्थ कशे एक्चुअली? एक जालें नामस्मरण तुमी सकयल आसा पण ह्या वाटेन आनी अशें हें कितें आहा सर? म्हणजे तुमकां धरूनच रावता तुमी डावन टू अर्थ इतले? तेच सांगलें, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार. आणि अहंकार हो सगळ्यात खतरनाक. आणि क्रोध, रागा आणि क्रोधाच्या भरान अनेकांचे संसार जिवनां उद्ध्वस्त जाल्ले आसा. क्रोध हो सगळ्यात खतरनाक आसा. तसोच अहंकार. अहंकार एकदम मीपण आयलो. मारुती रामाच्या पांयाचो दास म्हणटा हांव तो. रामा पेक्षा सगळ्या बाबतींत प्रचंड तो पराक्रमी, शक्तिशाली, युक्तिशाली, संवाद सगळ्या बाबतींत मारुती रामा पेक्षा श्रेष्ठ. पण तो म्हणटा आपण रामाच्या च्यायेचो दास. मारुती चिरंजीव. रामान सुद्धा देहत्याग केलो. तो कित्याक म्हणटा रामाच्या चरणाचो दास? ताका खबर आहा रामा शिवाय राम ना. हें सगळें ताच्या खातीरच मेळ्ळां आपणाक. आपणाक आहा ताकद तेच्याकून, तेणेच दिल्या आपणाक ती. आपण सगळ्यान परम भक्त म्हणून. हें ताका खबर आसा. रामाची म्हाका गरज ना, हांव मारुती मरे. हांवें सीतेक सोडपाक व्हडलें योगदान दिलां. हांवूच राजा अशें ना म्हणूंक ताणें. दास म्हणटा तो, पांयाचो दास. ही दास्य भक्ती आहा पळय तातूंत आनंद. मागीर अहंकार जायना. हांव परमेश्वराचो दास. हांव भारत मातेचो दास. प्रत्येक जनता जनार्दन, प्रत्येकाच्या हृदयान वसलेलो आत्मा परमेश्वर आसा. दासानुदासपतीची भावना. श्रीकृष्ण पूर्णावतार, पूण ताणें राजसूय यत्नान पुश्ट पत्रावळ उखलपाचें काम घेतलें. आनी कितलें कामां हांव कित्याक उखलूं? हांव येदो व्हडलो पूर्णावतार, हांव येदो व्हडलो राजा, सम्राट म्हणूं येता आसलें ताणें. ताणें तें काम घेतलें. कित्याक? अहंकाराचा वारा न लागो राजेसा. अहंकार सगळो मनशाक सोंपयता. रावणाकूय अहंकार जालो. 33 कोटी देवांक आपल्या पांया कडेन दवरल्या. आपणाक कोण कितें करतलो? सोंपलो. सर एक आता शेवटी जे ओव्हरऑल आमचे कडेन 1 वराचें 1 वराकून चड डिस्कशन जालें सर. तितून एक मेसेज लोकांनी जर घेवची जाल्यार तितून ओव्हरऑल तुमी एक मेसेज कितें सांगपाक शकता? ओव्हरऑल आमी डिस्कशन केलें बेज ऑन यो पॉयंट तुमी लक्षांत धरपाकूच जाय ह्या डिस्कशनान जाल्यार तो कितें आसतलो? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलें आसा, विश्वची माझे घर, किंबहुना ओगे चराचर मीच झालो. त्या चराचर विश्वान असलेले प्रत्येक प्राणी मात्र त्याच्यामध्ये जो आत्मा आसा तोच माझ्यामध्ये आसा. सगळ्यांचेर प्रेम करा. सगळ्याकडे बंधुभावान वागा. कोणाचो द्वेष करू नका. केन्नाच कोणाची वाट चिंतू नका. म्हज्या पेक्षा ताचें बरें जालें. कशाक जाय? जावं न्ही. तो ताचे प्रारब्ध भोगता. मेळूं न्ही. ताका आनीक आनंद मेळूं. म्हाका खबर आसा. हे कोणाय चलो. न वळखणाऱ्या मनशाचो सुद्दां गोंयांत लेख आयलो. कोणूय आसूं तो. भुरगो आसूं, जाणटो आसूं, चली आसूं, बायल मनीस आसूं. तूं बरो लेख आसा जाल्यार वाचून तांकां फोन करून ताचें अभिनंदन केल्या शिवाय म्हाका चैन पडना. हें म्हजें सगळ्यान व्हडलें व्यसन. ताका आनंद मेळटा, तुका आनंद मेळटा. ताका प्रोत्साहन मेळटा. ते आनीक म्हाज्याकून बरें बरीत जाल्यार केन्नाच ना. प्रत्येकान एकमेका कडेन स्पर्धा करची. कशी? विघातक स्पर्धा आसूंक फावना. ती विधायक स्पर्धा आसपाक जाय. हेल्दी फायटींग म्हणटा. हं. हेल्दी फायटींग आसपाक जाय ऑल्वेज. बरोबर. तशें आसपाक जाय. आनी म्हणून म्हणटा की जर आमी प्रत्येकाचेर प्रेम करूंक लागात, स्वता पेक्षा इतरांचो विचार करूंक लागत, जगान समस्याच आसच्यो ना. आनी खऱ्या अर्थान पृथ्वी तलारूच स्वर्ग आसतलो. सर शेवटी ओव्हरऑल जे कन्वर्सेशन जालें तेजेर तुमकां एक पोयम्स 4 शब्दान सांगूंक जाय दिसता जाल्यार तुमी व्यक्त करची. ओव्हरऑल एकदम कंटेंट जे डिस्कस केलें तेजेर एक मध्ये पोयम एक सांगूंक जाय दिसता की पोयम तयार जाता जाल्यार. म्हाका खंयची म्हजी स्वताची कविता पाठ ना. पूण तुका जो म्हटलें पळय, ऑन ना द स्पॉट आता ना ऑन द स्पॉट म्हटल्यार. नाते नाते उगीचच आपल्याला वाटते हे माझे ते माझे, मुळात कोणीच कुणाचं नसतं. नाते 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 या शब्दातच सगळं काही सामावलंय. नाते नाते. आणि त्या पलीकडे कविता म्हणायची
किती मस्त आजचा हा गोड गोड क्षण, तुझ्याकडे करता आम्ही अमृत मंथन, झाले कितीतरी भूत चिंतन, ते करतानाही होते माझे अखंड नामस्मरण, तो भगवंताच करता करविता, त्यानेच हे सारे बोलवून घेतले, जे जे काही मी बोलिलो ते काहीच नाही माझे, ते सारे भगवंताचे, जर काही चुकले माकले ते तर माझे म्हणून समजावे, जर काही योग्य आहे ते सारे भगवंताचे, इतुके सांगूनी घेतो आपली रजा, आली तुमच्या संगतीने खूप मजा, असाच तुमचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा, तुमच्या या माध्यमातून तुमचा लांबलौकिक सर्वत्र दूर व्हावा, जगभरी तुमची व्हावी कीर्ती, परमेश्वराकडून तुम्ही घ्यावी स्फूर्ती, तरी अहंकाराचा वारा कधीही न लागावा, तुमचे पाय जमिनीवरची कायम ठेवा. थँक यू सो मच. थँक यू सो मच सर. इतलं बरं कन्व्हर्सेशन झालंय आणि एक एक माफी मागपास होता कारण माझे प्रश्न आणि ॲक्चुअली चिंतून असले आणि बरोवून असले. आमचे कॅज्युअल इंटरव्ह्यूज ऑल्वेज असतात आणि जे ऑन द स्पॉट दिसता उलोवंक ते उलयता. कितें प्रश्न चुकल्याला माफ करा. तुमचो खूप टाईम दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. अजिबात ना, चुकून काहीच ना. माझे तेच आव्हान असता, खंयचोय प्रश्न जीवनाकडे भिडणारो माझ्या जीवनाच्या संदर्भात कांयच अंतर्बाह्य कांय लिपय नासतना म्हजें जीवन म्हणजे एक हें आसा, झरो कसो. ते अंतर्बाह्य साफ आसा, निर्मळ आसा. म्हण हांव काय म्हणटा, म्हजें नांव संगम. असो सगळ्या कडेन संगम जाता. काळ वेळाची नाही बंधन म्हणून मजला म्हणती संगम. हांव अतिशय अभिमानान ही गोश्ट सांगता, दुराभिमानान न्हय. आणि ही सगळी पुण्याई म्हज्या आई बाबाची, म्हज्या घराण्याची, म्हजो पिर्ण गांव. सर्व परिपूर्ण लाखात पूर्ण माझा गाव पिर्ण म्हणटा हांव. जननी जन्मभूमीच्च स्वर्गात पी गयसी. रामचंद्रान सांगलेलें, माता आणि मातृभूमी हाच्या सारकी श्रेष्ठ दैवत ना. मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. हांव रत्नागिरी आनी खंय आसतना सुद्दां पिर्ण बार्देश गोवान बरयतलो. लोक म्हणटाले तूं रत्नागिरी आसा बेळगांव पिर्ण कित्याक बरयता? ती म्हाजी मातृभूमी. एक टायम तूं आई शिवाय जगूंक शकता, पूण ह्या मातृभुमी शिवाय जमनी शिवाय जगूंक शकना. उठल्या बरोबर तिचें स्मरण करप, तिका स्पर्श करप हें आमचें कर्तव्य आसता. म्हणून हें पिर्ण गांव, ज्या पिर्णाच्या मातयेन जी आमची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा आसा, आमच्या गांवांत हनुमान विराजीत आसा. तांच्या प्रेरणेन आई बाबाच्या गोविंद शांताराम शेणवी भोसले आनी म्हजी आई कावेरी गोविंद भोसले हिच्या पुण्याईन आनी म्हज्या घराण्याच्या, म्हज्या गांवच्या सगळ्या लोकांच्या आशिर्वादान हें जें कितें म्हजें कांयच न्हय, हें सगळें म्हज्या गांवचें, हें सगळें म्हज्या जाणट्यांचें, हें सगळें म्हजेर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचें, म्हजें कांयच न्हय. तुवें मुद्दाम म्हाका व्यक्त करपाक संदी दिली. मना पासून धन्यवाद. ह्या फुडें असोच खूब व्हडलो जा आनी परत एकदां केन्ना तरी आमी अशेच भेट घेवया. तो येस मेरेन सर. नमस्कार. नमस्कार.